योगी कथामृत प्रकरण 12. गुरुजींच्या आश्रमातील माझी काही वर्षे. आलास तू. श्री युक्तेश्वरांनी माझे स्वागत केले. ते वरच्या मजल्यावर असलेल्या आपल्या खोलीच्या सज्जात व्याघ्रांबरावर बसले होते. त्यांचा आवाज थंड होता व वागण्यामध्ये भावनांचा विकार नव्हता. होय गुरुजी, मी तुमचा शिष्य व्हायला आलो आहे. गुडघे टेकून मी त्यांच्या पायांना स्पर्श केला. असे कसे होईल? तू काही माझ्या इच्छेला मान देत नाहीस. गुरुजी, आता यापुढे तसे होणार नाही. आपली इच्छा मला सर्वथैव शिरसावंद्य होईल. हे ठीक आहे. आता मला तुझ्या आयुष्याची सगळी जबाबदारी पत्करता येईल. गुरुजी, हे ओझे मी स्वखुशीने आपल्याकडे सोपवतो. तर आता माझी पहिली आज्ञा अशी की तू आपल्या घरी परत जावेस. तू कलकत्त्याला जाऊन कॉलेजमध्ये नाव घालावेस असे मला वाटते. तुझे शिक्षण पुढे चालू राहिले पाहिजे. ठीक आहे गुरुजी. माझी भीती मी दाबून ठेवली. ही पुस्तकांची बॅग माझ्या पाठीमागे आज इतकी वर्षे लागली आहे. प्रथम वडील व आता श्री युक्तेश्वर. कधी काळी तुला युरोप अमेरिकेत जावे लागेल. तिथले लोक भारताचे प्राचीन तत्वज्ञान अधिक सहृदयतेने ऐकतील आणि मग ते समजावून देणारा परका उपदेशक जर विश्वविद्यालयाचा पदवीधर असेल तर फारच चांगले. श्रेयस्कर काय आहे हे आपण उत्तम जाणता गुरुजी. माझे औदासिन्य गेले. युरोप अमेरिकेचा उल्लेख हा मला बुचकळ्यात टाकणारा होता व दूरगामी असा वाटत होता. पण गुरुजींची आज्ञा पाळून त्यांना प्रसन्न करण्याची संधी मला अगत्याची वाटत होती. पण तू येथे जवळच कलकत्त्याला असणार. तुला वेळ होईल तेव्हा येत जा. शक्य झाले तर रोज येत जाईन गुरुजी. माझ्या आयुष्यातील प्रत्येक लहान सहान बाबतीत मी आपली हुकूमत कृतज्ञपणे मानत जाईन. पण एका अटीवर. कोणती ती? आपण मला परमेश्वराचे दर्शन घडवून द्याल असे वचन द्या. नंतर मग एक तासभर शब्दांची रस्सीखेच चालू होती. गुरुजींचा शब्द हा कधीही खोटा ठरणारा नसतो, पण तो विचार न करता दिलाही जात नाही. ह्या वचनाच्या पूर्तीने अफाट आध्यात्मिक विश्व खुले करून दिले जाणार होते. गुरुची परमेश्वराबरोबर एवढी घनिष्ठ सलगी पाहिजे तरच तो त्याला व्यक्त स्वरूपात प्रकट व्हावयास सांगणार. मला श्री युक्तेश्वरांच्या तादात्म्याची कल्पना होती आणि म्हणून त्यांचा शिष्य या नात्याने मी त्यांचा फायदा घेण्याचे ठरवले. तुझा फार आग्रही स्वभाव आहे असे म्हणून गुरुजींनी दयावंत होऊन माझा हट्ट पुरवायचे कबूल केले. बरे, तुझी जी इच्छा तीच माझी इच्छा. माझ्या हृदयावरची जिंदगीभरची छाया दूर केली गेली. इकडे तिकडे पलीकडे अज्ञाताचा शोध घेण्याचे काम संपले. मला आता एका खऱ्या गुरुमध्ये कायमचा आधार सापडला. चल, मी तुला आश्रम दाखवतो असे म्हणून गुरुजी आपल्या व्याघ्रांबराच्या आसनावरून उठले. समोरच एका भिंतीवर टांगलेल्या एका तसबिरीकडे माझी दृष्टी गेली. त्या तसबिरीला फुलांचा मधून मधून पाने असलेला हार घातलेला होता. लाहिरी महाशय! तसबीर पाहिल्याबरोबर मी आश्चर्याने उद्गारलो. होय, तेच माझे दिव्य गुरु. श्री युक्तेश्वरांचा आवाज आदराने कंप पावत होता. मी आयुष्यभर फार शोध केला. पुष्कळ गुरु पाहिले, पण मनुष्य व योगी अशा दोन्ही दृष्टींनी श्रेष्ठ गुरु असे हेच. त्या ओळखीच्या तसबिरीपुढे मी मनातल्या मनात नमस्कार केला. ज्या अद्वितीय गुरुने मला लहानपणापासून आशीर्वाद देऊन पावलोपावली मार्गदर्शन केले आणि आजच्या स्थितीला आणून पोचवले, त्यांना माझे आत्मवंदन पोचले. गुरूंच्या बरोबर मी आश्रमात व सभोवरच्या पटांगणात हिंडलो. आश्रम जुना व मजबूत बांधणीचा होता आणि त्याच्या मध्यभागी एक मोठे आवार असून आश्रमात जागोजागी मोठे खांब होते. बाहेरील भिंतीवर शेवाळ माजलेले होते. आश्रमाचे छत सपाट व करड्या रंगाचे असून
त्यावर कबुतरे फडफडत होती व काही एक संकोच न करता आश्रमातील जागेचा उपयोग करत होती. पाठीमागे एक बाग होती. त्यामध्ये फणस, आंबा व केळी यांची झाडे असल्यामुळे बाग मोठी रमणीय झाली होती. आश्रमातील मुख्य इमारत दुमजली असून वरच्या दालनांच्या सज्जांना नक्षीदार कठडे होते व तेथून 3 बाजूंचे आवार दिसत होते. तळमजल्यावर एक मोठा प्रशस्त दिवाणखाना असून त्याच्या उंच छताला खांबांनी आधार दिला होता. गुरुजी म्हणाले की तो दिवाणखाना बहुतेक दुर्गा पूजेच्या वार्षिक उत्सवाला वापरला जातो. कडेच्या अरुंद जिन्याने श्री युक्तेश्वरांच्या बैठकीच्या खोलीला जाण्याचा रस्ता होता. त्या खोलीचा सज्जा रस्त्याला लागून होता. आश्रमातील सामान साधेसुधे होते. प्रत्येक गोष्ट साधी, स्वच्छ व उपयोगाची होती. तसेच तेथे काही पाश्चिमात्य पद्धतीच्या खुर्च्या, बाके व टेबले मांडून ठेवलेली होती. गुरुजींनी मला रात्री तेथेच राहण्यास सांगितले. संध्याकाळचे जेवण म्हणजे साधा आमटी भात. ते वाढण्याचे काम त्यांचे 2 शिष्य करत होते. ते शिष्य तेथे शिक्षणाकरता राहिले होते. गुरुजी, आपल्या पूर्वायुष्याबद्दल मला काही सांगता का? त्यांच्या व्याघ्रांबराच्या शेजारीच मी चटईवर बसलो होतो. सज्जाच्या पलीकडे चांदणे अगदी जवळच असल्यासारखे स्नेहपूर्ण असे वाटत होते. माझे मूळचे नाव प्रियनाथ करार. माझा जन्म 10 मे 1855 रोजी येथे सेरामपूरला झाला. माझे वडील श्रीमंत व्यापारी होते. हा माझा वडिलोपार्जित वाडा वडिलांनी माझ्यासाठी ठेवून दिला. त्याचाच आता आश्रम केला आहे. माझे शाळेतील शिक्षण यथातथाच. ते मला अगदी मंद गतीचे व वरवरचे वाटले. अगदी तरुणपणीच संसाराची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. मला एक मुलगी आहे. लग्न झालेले आहे तिचे. माझ्या आयुष्याच्या मध्यभागात मला लाहिरी महाशयांच्या मार्गदर्शनाचा लाभ घडून आला. कुटुंब निवर्तल्यावर मी संन्यास घेतला आणि श्री युक्तेश्वर गिरी हे संन्यास धर्माचे नाव धारण केले. असा हा माझा थोडक्यात साधा इतिहास आहे. माझ्या उत्सुक चेहऱ्याकडे पाहून गुरुजींनी जरा स्मित केले. साधारण चरित्र वृत्तांतांच्या रूपरेषेप्रमाणेच त्यांच्या शब्दांनी सुद्धा त्यांच्या अंतरंगाचा काही एक ठाव न देता वरवर दिसून आलेल्या घटनेंचे वर्णन केले. गुरुजी, आपल्या लहानपणाच्या काही गोष्टी सांगता का? काही थोड्या सांगतो. प्रत्येकीच्या शेवटी एक उपदेशपर तात्पर्य आहे. अशा तऱ्हेची ताकीद देताना श्री युक्तेश्वरांचे डोळे चमकले. एकदा माझ्या आईने अंधार कोठडीतील एका भूताची भयंकर गोष्ट सांगून मला भिववून टाकण्याचा प्रयत्न केला. मी त्या भूताच्या कोठडीत ताबडतोब गेलो, पण तेथे मला भूत काही आढळले नाही. माझी निराशा झाल्याचे मी सांगितले. नंतर पुन्हा काही आईने अशी भूताची भयंकर गोष्ट सांगितली नाही. तात्पर्य, भीतीशी उघड सामना करा, म्हणजे ती तुम्हाला कधी भिववून टाकणार नाही. दुसरी अशीच लहानपणची जुनी आठवण म्हणजे एका कुरूप कुत्र्याची. हा कुत्रा आमच्या शेजाऱ्याचा होता आणि मला तो हवा होता. तो कुत्रा पाहिजे म्हणून मी कित्येक दिवस घरातल्या माणसांना सतावून सोडले. त्यांनी मला इतर चांगली, अधिक सुंदर दिसणारी कुत्री दाखवली, पण माझा हट्ट आपला त्याच कुत्र्याकरता. मी कोणाचे काही ऐकले नाही. तात्पर्य, आसक्तीची ओढ फार जबर असते. ती इच्छित वस्तूच्या भोवती आकर्षकत्वाचे एक काल्पनिक तेजोवलय निर्माण करत असते. तिसरी गोष्ट म्हणजे लहानपणी मुलांचे मन किती लवचिक असते याबद्दलची. माझी आई कधी कधी म्हणायची, जो मनुष्य कोणाच्या हाताखाली काम करतो तो त्याचा गुलाम बनतो. ह्या उपदेशाची पकड माझ्या मनावर इतकी भक्कम बसली होती की लग्न झाल्यावर सुद्धा मी कित्येक सांगून आलेल्या नोकऱ्या नाकारल्या. आमच्या कुटुंबाची जी संपत्ती होती ती जमिनीत घालून त्या उत्पन्नावर मी घरखर्च चालवत असे. तात्पर्य, चांगल्या आणि विधायक सूचना लहान मुलांना द्याव्यात, कारण त्यांची मने कोवळी व भावनाप्रधान असतात.
त्यांच्या लहानपणच्या कल्पना दीर्घकालापर्यंत त्यांच्या मनावर कोरलेल्या राहतात. गुरुजी निश्चल शांततेत गेले. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी मला एक अरुंद चौपाई दिली. मला गाढ मधुर झोप लागली. गुरुजींच्या आश्रयाखाली घालवलेली ही माझी पहिलीच रात्र होती. श्री युक्तेश्वरांनी दुसऱ्या दिवशीची सकाळ मला क्रियायोगाची दीक्षा देण्याकरता मुकरर केली. हे तंत्र मला लाहिरी महाशयांच्या 2 शिष्यांकडून अगोदरच कळून चुकले होते. एक म्हणजे माझे वडील व दुसरे म्हणजे माझे शिक्षक स्वामी केवलानंद. पण गुरुजींच्या ठिकाणी एकदम परिवर्तन घडवून आणणारी शक्ती होती. त्यांनी स्पर्श केल्याबरोबर माझ्या अंगावर, व्यक्तित्वावर एक मोठा प्रकाश पडला. तो प्रकाश म्हणजे असंख्य सूर्य एकत्र तळपावे इतका तो दैदिप्यमान होता. एक अत्यंत आनंदाचा अवर्णनीय महापूर माझ्या हृदयाचे अंतरंग छेदून गेला. दुसऱ्या दिवशी अगदी संध्याकाळच्या पुढे आश्रमातून मी अनिच्छेनेच बाहेर पडलो. तू 30 दिवसांनी परत येशील. कलकत्त्याला घरातल्या दारात प्रवेश करतो तो गुरुजींच्या भविष्यवाणीची आठवण झाली. माझे नातेवाईक उडणारा पक्षी परत येईल अशी माझ्यावर टीका करतील अशी मला भीती होती, ती निराधार ठरली. मी जिना चढून गेलो व जिवंत माणसाकडे पाहावे त्याप्रमाणे माझ्या पोटमाळ्यावरील लहानशा खोलीकडे पाहिले. तू मला चिंतन करताना अनेक वेळा पाहिलेले आहेस. माझे अश्रू, साधनेमधील वादळे ही सर्व पाहिली आहेस. आता मी दैवी गुरुरूपी बंदराला जाऊन पोचलो आहे. बेटा, मला आनंद होतोय, आपणा दोघांकरताही. संध्याकाळच्या वेळी शांतपणे वडील आणि मी एकत्र बसलो होतो. ज्या चमत्कारिक रीतीने मला माझे गुरु भेटले त्याच रीतीने तू पण तुझ्या गुरूंना शोधून काढले आहेस. लाहिरी महाशयांचा पवित्र हात आपले रक्षण करत आहे. तुझे गुरु म्हणजे दुर्गम हिमालयातील महात्मे नसून ते जवळचेच आहेत. माझी प्रार्थना परमेश्वराने ऐकली. परमेश्वराचा शोध घेताना तू माझ्या दृष्टीसमोरून कायमचा गेला नाहीस. माझा अभ्यास पुढे व्यवस्थितपणे सुरू होणार आहे हे समजल्यावर वडिलांना फार आनंद झाला. त्यांनी माझी शिक्षणाची योग्यशी व्यवस्था केली. दुसऱ्याच दिवशी कलकत्त्यामधील जवळच्या स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये मी नाव घातले. पुढे काही महिने आनंदात गेले. कॉलेजच्या वर्गात मी क्वचितच दिसत असेन असे वाचकांनी स्पष्ट अनुमान केले असेलच. सेरामपूरच्या आश्रमाचा मोह टाळण्यासारखा नव्हता. मी नेहमी आश्रमात जाई. पण गुरुजी कॉलेज सोडून का आलास म्हणून बोलत नसत. ते वर्गातील अभ्यासाची क्वचितच चौकशी करीत. याचे मला समाधान वाटे. जरी सगळ्यांना माहीत होते की मी काही मोठा हुशार विद्यार्थी होण्यातला नाही, तरी परीक्षा पास व्हावयाच्या वेळी पास होण्यापुरते मार्क मिळवून वरच्या वर्गात जात असे. आश्रमातील दैनंदिन कार्यक्रम संथपणे चालत असत. त्यात क्वचितच बदल होई. गुरुजी पहाटेपूर्वी उठत. पडल्या पडल्याच किंवा अंथरुणावरच बसल्या बसल्या ते समाधी लावीत. गुरुजी जागे केव्हा झाले आहेत हे समजणे फार सोपे होते. मोठ्या मोठ्याने घोरणे एकदम थांबत असे. 1 किंवा 2 जांभया किंवा क्वचित आळोखे पिळोखे ते देत. नंतर मग श्वासोश्वास विरहित अशा निस्तब्ध अवस्थेत ते जात. ते नंतर योग साधनेच्या आनंदात बुडून जात. उठल्याबरोबर न्याहारी नसे. दैनिक कार्यक्रमाची सुरुवात गंगेच्या किनाऱ्यावरून एक लांबलचक फेरफटका करण्याने होत असे. गुरुजींच्या बरोबर ते सकाळचे फिरायला जाणे म्हणजे ते आता सुद्धा अगदी खरेखुरे व प्रत्यक्ष वाटत आहे. त्यांच्या आठवणी अगदी सहज निघतात. त्या आठवणी मनात आल्या म्हणजे किती बरे वाटते. त्यांचा तो सहवास. सूर्य नुकताच उगवलेला आहे. नदीवर त्याचे कोवळे किरण पसरत आहेत. त्या कोवळ्या उन्हाने पाण्याला थोडी थोडी ऊब येत आहे. त्यात त्यांचा आवाज सिंहगर्जनेप्रमाणे बाहेर पडायचा. त्यांच्या आवाजात ज्ञानाच्या बिनचूकपणाचे, अधिकारवाणीचे वैभव असायचे. नंतर स्नान
व मग दुपारचे भोजन. ते आश्रमातील शिष्य त्यांच्या रोजच्या सूचनांप्रमाणे काळजीपूर्वक तयार करीत. आमचे गुरु शाकाहारी होते. संन्यास घेण्यापूर्वी कधी काळी त्यांनी अंडी व मासे खाल्ले असतील. आपल्या शरीराला मानवेल असा साधा आहार ठेवावा असा उपदेश ते आपल्या शिष्यांना करीत. गुरुजी फारच थोडे खात. पुष्कळदा भातावरच त्यांचे जेवण होत असे. भातामध्ये हळद, बिटाचा रस किंवा पालेभाजी व तूप असे मिसळून टाकीत. एखाद्या दिवशी भाताबरोबर ते मसूर डाळ किंवा चणा डाळ व भाजी घेत. मुखशुद्धी करता भाताचा सांजा, आंबे, नारिंग किंवा फणसाचे गरे किंवा रस घेत. दुपारी लोक भेटायला येत. संसारी माणसांचा एक संथ ओघ त्या आश्रमाच्या शांत परिसरात प्रवेश करायचा. भेटायला येणाऱ्या सगळ्या लोकांशी गुरुजी विनयाने व दयाशील वृत्तीने वागत. साक्षात्कारी महात्म्याला, ज्याला आत्मैक्त्वाची ओळख झाली आहे, त्याला शरीर व तदंगभूत अहंकाराची मातब्बरी नसते. त्याला सर्व प्राण्यांमध्ये साधर्म्य, साम्य असलेले चटकन आढळून येते. संतांच्या ठिकाणी हा जो निपक्षपातीपणा आढळून येतो, त्याचे मूळ कारण त्यांना जे ज्ञान झालेले असते त्यामध्ये असते. संतांवर मायेच्या आलटून पालटून बदलणाऱ्या रूपांचा काही परिणाम होत नाही. अप्रबुद्ध माणसांची विवेकबुद्धी जिथे बावरून जाते, अशा प्रिय किंवा अप्रिय गोष्टींमुळे संतांवर काही एक परिणाम होत नाही. श्री युक्तेश्वर अधिकारी, हुद्देदार, श्रीमंत किंवा विद्वान अशा माणसांना जास्त आदरही दाखवत नसत, की जे दरिद्री किंवा अडाणी आहेत त्यांना तुच्छही समजत नसत. त्यांच्या ठिकाणी भेदभाव असा नसे. सत्यवचन मग ते एखाद्या लहान मुलाने जरी उच्चारले तरी ते आदराने ऐकत आणि प्रसंगी एखाद्या अहमन्य पंडिताच्या बोलण्याकडे ते दुर्लक्ष करीत. रात्रीच्या जेवणाची वेळ 8 वाजता असायची. मधून मधून पाहुणेही जेवायला असत. माझे गुरु एकटे असे जेवायला बसत नसत. आश्रमात कोणी जेवावयाचा किंवा असंतुष्ट राहत नसे. काही अनपेक्षित पाहुणे आले तरी श्री युक्तेश्वर घाबरून जात नसत की आश्चर्य पावत नसत. ते आपल्या शिष्यांना अशा युक्तीने सूचना देत की अन्न थोडे असले तरी पुरे पडावे. इतके असून ते काटकसरी असत. त्यामुळे त्यांच्याजवळ पैसा कमी असला तरी त्यायोगे पुष्कळ काम होई. ते नेहमी म्हणत, मिळकतीमध्ये तुमची सारी सुखसोय भागवून घ्या. उधळपट्टी करण्याने तुमचे समाधान नष्ट होते. आश्रमामध्ये कोठे काही समारंभाचा प्रसंग असो, कोठे काही नवीन बांधकाम किंवा दुरुस्तीचे काम असो, किंवा इतर कोठे काही व्यवहाराचे काम असो, त्यांच्या तपशिलात गुरुजी एका विधायक बुद्धीचे नाविन्य प्रकट करीत. सायंकाळच्या शांत वेळी कधी कधी गुरुजींची प्रवचने होत असत. त्यावेळी वेळेची आठवण राहत नसे. त्यांचा प्रत्येक उद्गार ज्ञानाने तासलेला असे. त्यांच्या भाषणात व भाषणशैलीत एक प्रकारचा उदात्त, गंभीर आत्मविश्वास प्रतीत होत असे. हा आत्मविश्वास अगदी विलक्षण असे. माझ्या पाहण्यात तरी त्यांच्यासारखा वक्ता झाला नाही. शब्दांचा पेहराव पांघरूनच प्रकट करण्यापूर्वी ते आपले विचार विवेकाच्या तराजूत तोलून मापून घेत. नितांत सत्य, सर्वकष आपल्या शरीरशास्त्राच्या गुणधर्मासह सुद्धा त्यांच्या मुखातून जेव्हा बाहेर पडे, त्यावेळी जणू त्यांच्या आत्म्यामधून सुवास बाहेर पसरत असे. मला नेहमी असे वाटे की मी प्रत्यक्ष ईश्वराच्या जिवंत व्यक्त स्वरूपाच्या सानिध्यात वावरत आहे. त्यांच्या दिव्यत्वाच्या वजनाने माझे मस्तक आपोआप त्यांच्या पुढे नमले जात असे. श्री युक्तेश्वरांना समाधी लागू लागली आहे असे पाहुण्यांच्या नजरेला आल्याचे जर त्यांच्या ध्यानात आले तर ते त्यांना चटकन संभाषणात गुंतवून टाकीत. मुद्दाम असा आविर्भाव ते आणू शकत की अंतर्मुख झाल्याच्या अवस्थेचे आवर्जून प्रदर्शन करीत नसत. सदैव परमेश्वराच्या ठिकाणी तादात्म्य पावल्याने त्यांना त्याच्याशी सख्य जोडण्याकरता वेगळा वेळ लागत नसे. ज्याला साक्षात्कार झालेला आहे त्याने ध्यानरूपी पाय ठेपण्याचा दगड
अगोदरच मागे टाकून दिलेला असतो. वनस्पतींना फळ यायला लागले की फूल गळून पडायला लागते. परंतु संत महात्मे बहुधा आपल्या शिष्यांपुढे उदाहरण ठेवून देण्याकरता आध्यात्मिक रूप, आकार वगैरेच चिकटून राहतात. मध्यरात्र झाली की गुरुजी एखाद्या लहान मुलाप्रमाणे बोलता बोलता डुलक्या घ्यायला लागत. त्यांना अंथरूण, गादी वगैरे लागत नसे. त्यांचे नेहमीचे व्याघ्रांबर आसन जिथे असे त्याच्या पाठीमागे एक अरुंद बाक ठेवलेले असे. त्यावर ते बहुधा झोपत असत. कधी कधी सर्व रात्रभर तत्वज्ञान विषयक चर्चा चालावयाची. असे प्रसंग अगदी क्वचित येत असे नाही. एखाद्या शिष्याला जर काही प्रश्नाबाबत अगत्याने विवेचन करावे असे वाटले तर तो गुरुजींशी सर्व रात्रभर चर्चा करीत बसायचा. अशा वेळी मी रात्रभर जागत असे. मला थकवाही वाटायचा नाही की झोपही घ्यावीशी वाटायची नाही. गुरुजींचे जिवंत शब्द पुरेसे असत. अरे, आता पहाट व्हायची वेळ आली. चला, आता आपण गंगेच्या तीराने चालत जाऊया. आणि अशा तऱ्हेने पुष्कळदा आमचे हे आध्यात्मिक मंत्र जागराचे रात्रीचे कार्यक्रम संपत. मी श्री युक्तेश्वर गुरुजींच्या बरोबर राहण्यास सुरुवात केल्यापासून थोड्याच महिन्यात मला त्यांनी एक बोधपाठ दिला, मोठी शिकवण दिली. डासांवर मात कशी करावी. आमच्या घरी रोज रात्री मच्छरदाणी लावण्याची पद्धत होती. पण मला आश्चर्य असे वाटे की सेरामपूरच्या आश्रमात ही आवश्यक अशी पद्धत का नाही. आश्रम तर डासांचे अगदी माहेरघर होते. मस्तकापासून पायांपर्यंत त्यांनी मला अगदी चावून घेतले. शेवटी गुरुजींना माझी दया आली. जा, मच्छरदाणी घेऊन ये तुला, आणि एक मलाही आण. ते हसले आणि पुढे म्हणाले, जर तू तुझ्यापुरती एकच आणलीस तर सर्व डास माझ्या एकट्यावरच हल्ला करतील. एकदा काय झाले, गुरुजी नेहमीप्रमाणे मच्छरदाण्या बांधण्यास सांगण्याचे विसरले. झाले. रात्र सुरू झाल्यावर डासांचा एक ताफाच्या ताफा आमच्या भोवती जमा झाला. त्या डासांचे गुंजनगीत अगदी असहाय्यपणे मी ऐकत राहिलो. गादीवर पडलो व डासांच्या दिशेने त्यांनी शांत व्हावे म्हणून प्रार्थना करू लागलो. अर्ध्या एक तासाने गुरुजींना जाग यावी या उद्देशाने मी जरा मुद्दाम खोकलो. मला वाटले की डासांच्या या चावण्यामुळे मला वेड लागेल. विशेष करून त्यांचे जे संगीत गान सुरू झाले तेव्हा मला वाटले की ते जणू आपले रक्तपिपासू धर्मविधी उरकीत आहेत. पण गुरुजींना जाग येण्याचे काही चिन्ह दिसेना. मी त्यांच्याजवळ भीत भीत गेलो. त्यांचा श्वासोश्वास मुळी चालूच नव्हता. त्यांना योगनिद्रा लागल्याचे बारीक नजरेने पाहण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग होता. मी भीतीने गांगरून गेलो. त्यांची हृदयक्रिया बंद झाली असावी. मी त्यांच्या नाकाखाली आरसा ठेवला. त्यावर वाफ काही दिसेना. अगदी नक्की खात्री करून घेण्याकरता काही मिनिटे मी त्यांचे तोंड व नाकपुड्या आपल्या बोटांनी बंद केल्या. त्यांचे शरीर थंडगार व निश्चल झाले होते. बावरून कोणाला तरी मदतीला बोलवावे म्हणून मी दरवाजाकडे वळलो. अच्छा, होत करू प्रयोग करता, माझे बिचारे नाक. गुरुजींचा आवाज ऐकू आला. हसण्यामुळे तो थरथरत होता. तू झोप का घेत नाहीस? हे सारे जग तुझ्याकरता बदलणार आहे काय? तू आपल्या स्वतःत बदल करून घे. डासांबद्दलची जाणीवच काढून टाक. गुपचूपपणे मी आपल्या बिछाण्याकडे परतलो. एकही डास मग माझ्याकडे यावयास धजला नाही. नंतर माझ्या लक्षात आले की मी केवळ नाखुश होऊ नये म्हणून त्यांनी अगोदर मच्छरदाण्या आणण्यास कबुली दिली होती. त्यांना डासांची मुळी भीतीच वाटत नसे. योग सामर्थ्याने ते डासांना मुळी आपल्याला चावूच देत नसत किंवा मर्जीनुसार ते चावले तरी त्यांना काही होऊच नये असा बंदोबस्त करीत. मी मनात असा विचार केला की मला ते प्रात्यक्षिक करून दाखवित आहेत की अशी योगिक अवस्था साध्य करण्याचा मी प्रयत्न करावा. जो खरा योगी असतो त्यास अतींद्रिय अवस्थेमध्ये जाता येते व राहता येते. मग सभोवार असंख्य असे व्यत्यय आले तरी ती समाधी भंग पावत नाही आणि जगतामध्ये
दासांच्या गुणगुणण्यासारखी ही अनेक व्यवधाने नेहमीच असावयाची. त्यापेक्षा जग वेगळे असे काय आहे? दिवसाच्या प्रकाशाचे सर्वव्यापी तेज, समाधीच्या पहिल्या सविकल्प अवस्थेमध्ये साधक बाह्य जगाची संवेदनाशील चिन्हे नाहीशी करून टाकतो. त्या अवस्थेत मग त्याला मानवी संसाराच्या प्रारंभीच्या ईडन उद्यानापेक्षाही सुंदर अशा अंतःप्रदेशातील ध्वनी व दृश्य ऐकण्याचे व पाहण्याचे भाग्य प्राप्त होते. ह्या बोधप्रद दासांनी आश्रमात असताना सुरुवातीसच आणखी एक धडा शिकवला. संध्याकाळची सौम्य वेळ होती. गुरुजी प्राचीन ग्रंथावर विवेचन करत होते. विवेचन अगदी अप्रतिम होते. मी त्यांच्या पायांशीच अगदी शांतपणे बसलो होतो. एक उद्दाम दास त्या ठिकाणी आपले गान गुणगुणतच येऊन ठेपला व मला त्रास देऊ लागला. गुरुजींच्या सांगण्याकडे माझे लक्ष लागेना. त्याने जशी माझ्या मांडीमध्ये त्वचेखाली आपली विषारी सुई खुपसली तेव्हा प्रतिकारार्थ मी ताबडतोब हात उचलला. हिंसा करू नकोस आणि नेमक्या वेळी अहिंसेवरील पातंजलीच्या सूत्राची मला आठवण झाली. तू आपले काम पुरे का नाही करून टाकलेस? गुरुजी, हत्या करावी असे का आपले सांगणे आहे? नाही, पण मनाने तू त्याच्यावर अगोदरच प्राणघातक प्रहार केलाच होतास की. मला समजत नाही आपण काय म्हणताय ते. मारण्याची इच्छाच नाहीशी करणे हा पतंजलीच्या अहिंसा या शब्दाचा मतितार्थ आहे. श्री युक्तेश्वरांना माझ्या मनाच्या प्रक्रिया अगदी उघडलेल्या पुस्तकासारख्या वाचता आल्या. या जगात अहिंसेचे शब्दशः पालन करता येणे अवघड आहे. हिंस्र पशूंना, उपद्रवी प्राण्यांना नाहीसे करणे माणसाला जरुरी पडते, पण क्रोध किंवा द्वेष मनात ठेवण्याची त्याला इतकी जरुरी पडत नाही. मायेचा आस्वाद घ्यावयाला सर्व प्राण्यांना सारखाच हक्क आहे. जो महात्मा सृष्टीचे हे गुपित कोडे उलगडतो त्याला निसर्गाच्या असंख्य अशा गोंधळून टाकणाऱ्या आविष्कारांशी समरस होता येते. सर्व माणसांना हे सत्य हिंसा करण्याची प्रबल इच्छा दाबून टाकल्याने कळून चुकते. गुरुजी, एखादा हिंस्र पशु आपल्या अंगावर चालून आला तर त्याला ठार मारण्याऐवजी आपण स्वतःचे बलिदान करावे काय? नाही, माणसाचे शरीर मौल्यवान आहे. माणसाच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अजोड असा मेंदू व मज्जातंतूची केंद्रे आहेत आणि त्यामुळे माणसाचे शरीर उत्क्रांतीच्या उच्चतम अवस्थेला पोचलेले आहे. त्यामुळे प्रगत अशा साधकाला उच्चतम दैवी गुणांचे आकलन होते व ते गुण त्याला व्यक्त करता येतात. उत्क्रांतीच्या खालच्या अवस्थेतील प्राण्यांना ही साधने प्राप्त झालेली नसतात. आता ही गोष्ट खरी आहे की ज्यावेळी तो एखादा प्राणी किंवा एखादा जीव अनिवार्यपणे मारतो तेव्हा तो थोड्या तरी पातकाचा धनी होतोच. पण आपल्या धर्मशास्त्रांची शिकवण अशी आहे की मानवी शरीराची नाहक हत्या करणे म्हणजे कर्मनियमांच्या विरुद्ध एक भयंकर अतिक्रमण होय. मी समाधानाचा एक सुस्कारा सोडला. माणसाच्या नैसर्गिक प्रेरणास त्याला नेहमीच शास्त्रार्थांचा दुजोरा मिळतो असे नाही. माझ्या माहितीप्रमाणे गुरुजींचा वाघ किंवा चित्ता यांच्याशी समोरासमोर असा कधी प्रसंग आला नाही. पण एकदा त्यांची एका विषारी नागाशी गाठ पडली. पण त्या नागाला गुरुजींनी प्रेमाने जिंकले. हा प्रसंग पुरीला असताना घडून आला. पुरीला समुद्र किनाऱ्यावर गुरुजींचा आणखी एक आश्रम होता. श्री युक्तेश्वरांच्या नंतरच्या आयुष्यातला एक तरुण शिष्य प्रफुल्ल नावाचा होता. तो गुरुजींच्या बरोबर या प्रसंगी होता. प्रफुल्लने मला ती हकीकत सांगितली. आश्रमाच्या जवळ बाहेर आम्ही बसलेलो होतो आणि जवळच तो नाग निघाला. चांगला 4 फूट लांबीचा, केवळ कर्दनकाळ. आमच्याकडे जणू तो धावून येत होता. त्याचा फणा रागाने पसरलेला होता. गुरुजींनी त्याच्याकडे पाहून चुकचुक केली. एखाद्या लहान मुलाकडे पाहून करतात तसे. नंतर त्यांनी नादबद्ध पद्धतीने हाताच्या टाळ्या वाजवायला सुरुवात केली. हे पाहून मला भीतीने धडकीच भरली.
ते त्या भयंकर पाहुण्याची करमणूक करत होते. मी अगदी गप्प बसून होतो व मनातल्या मनात परमेश्वराची प्रार्थना करत होतो. नाग आता अगदी गुरुजींच्या जवळ आला होता, पण त्याची काही एक हालचाल चालू नव्हती. त्याच्यावर ममता दाखवल्याबरोबर तो गुरुजींच्याकडे लोहचुंबकासारखा आकृष्ट केला गेला. उभारलेला भीतीदायक फणा हळूहळू त्याने आक्रसून घेतला. नाग श्री युक्तेश्वरजींच्या पायांमध्ये थोडा वेळ घुटमळला व मग काही वेळाने झुडपात नाहीसा झाला. गुरुजींनी आपले हात का हलवावे व नागाने त्यांना दंश का करू नये, ह्या सर्व गोष्टींचे कारण मला त्यावेळी समजले नाही. प्रफुल्लने आपली हकीकत पुरी केली. त्यानंतर मला हळूहळू कळून येऊ लागले की आपले साक्षात्कारी गुरु हे कोणत्याही प्राण्याकडून इजा होण्याच्या भीतीपलीकडील आहेत. आश्रमात येऊन मला थोडेच दिवस झाले होते. एकदा दुपारी श्री युक्तेश्वरजी माझ्याकडे रोखून पाहत असल्याचे माझ्या ध्यानात आले. तू फार बारीक आहेस मुकुंदा. त्यांचे हे उद्गार मला लागले. खरोखरीच माझे डोळे खोल गेले होते व माझा चेहरा रोडावल्यासारखा दिसत होता. माझे हे ध्यान मला बिलकुल आवडत नसे. लहानपणापासून क्रॉनिक डिस्पेपेशियाचा म्हणजेच अपचनाचा विकार जडलेला होता. घरात माझ्या खोलीत शेल्फवर शक्तिवर्धक औषधांच्या अनेक बाटल्या पडलेल्या असायच्या, पण त्यापैकी एकीचाही मला उपयोग झाला नाही. कधी कधी मी स्वतःच्याच मनाला विचारी की अशा दुबळ्या शरीराने जगण्यात काही अर्थ आहे काय? औषधांच्या गुणाला काही मर्यादा असतात. दिव्य सर्जनशील अशा जीवनशक्तीला मात्र काही मर्यादा नसतात. ध्यानात ठेव, तुझी तब्येत चांगली सुधारेल व तू अगदी धष्टपुष्ट होशील. गुरुजींच्या शब्दांनी माझी ताबडतोब खात्री पटवली की त्याची प्रचिती माझ्या स्वतःच्या आयुष्याच्या बाबतीत पडताळून पाहावी. कोणाही वैद्याने आजपर्यंत माझ्या ठिकाणी इतका पूर्ण भरवसा व श्रद्धा जागृत केली नसेल. दिवसेंदिवस माझी तब्येत सुधारत चालली आणि श्री युक्तेश्वरांच्या सुप्त आशीर्वादाने 2च आठवड्यात माझे वजन वाढू लागले. वजन वाढावे म्हणून आजपर्यंत मी कितीतरी प्रयत्न केले होते, पण ते सारे निष्फळ ठरले होते. माझी पोटदुखी कायमचीच नाहीशी झाली. त्यानंतर पुढे पुष्कळदा गुरुजींनी आपल्या दिव्य आशीर्वादाने पुष्कळांचे मधुमेह, अपस्मार, क्षय, अर्धांगवायू यासारखे रोग बरे केलेले पाहण्याचे सद्भाग्य मला लाभले. पुष्कळ वर्षे झाली. मला सुद्धा अशीच काळजी वाटायची की माझे वजन कसे सुधारेल. माझी तब्येत सुधारल्यावर थोड्याच दिवसांनी गुरुजी मला सांगू लागले. एकदा एका मोठ्या दुखण्यातून बरा झाल्यावर अंगात ताकद भरून येत असताना मी वाराणसीला लाहिरी महाशयांना भेटावयास गेलो. महाराज, मी म्हणालो, मी फार आजारी होतो व माझे वजन बरेच घटले आहे. मी पाहतो आहे युक्तेश्वर, तू स्वतःलाच आजारी पडलेस आणि आता तुला वाटते की तू बारीक झाला आहे. अशा तऱ्हेचे उत्तर मिळेल अशी माझी बिलकुल अपेक्षा नव्हती. पण गुरुजी पुढे माझा उत्साह वाढवीत बोलू लागले. बघू काय ते, उद्या तुझी तब्येत तुला बरी वाटायला लागेल. सूचनाग्राहक अशा माझ्या मनाने ह्या शब्दांचा अर्थ असा घेतला की ते गुप्तपणे मला बरे करीत असावेत. दुसऱ्या दिवशी मी त्यांना गाठले आणि मोठ्या आनंदाने म्हणालो, महाराज, आज मला फार बरे वाटते आहे. खरे की काय? आज तूच स्वतः कुरूप धारण करीत आहेस. नाही गुरुजी, मी विरोध दर्शवला. आपणच मला बरे केलेत. गेल्या कित्येक आठवड्यात मला अशी ही ताकद व असा उत्साह प्रथमच वाटू लागला आहे. होय, तुझी व्याधी तशीच गंभीर स्वरूपाची होती, पण अजून तुझे शरीर अशक्त आहे. उद्या कसे असेल हे कोणाला सांगता येईल. एखाद्या वेळी माझे दुखणे उलटायचे ह्या विचारानेच माझे भीतीने अंग थरारले. दुसऱ्या दिवशी सकाळी जसा तसाच मी लाहिरी महाशयांच्या घरी स्वतःला ढकलत नेऊ शकलो. गुरुजी, मी पुन्हा आजारी झालो. माझ्या गुरूंनी माझ्याकडे विनोदगर्भ दृष्टिक्षेप केला. असे होय?
म्हणजे तू स्वतःला परत आजारी पाडलेस. माझा धीर खचला होता. गुरुदेव, मी म्हणालो, मला आता असे वाटायला लागले आहे की तुम्ही हे सर्व थट्टेवर नेत आहात. मी माझ्या तब्येतीबद्दल जे काही खरोखरी घडत आहे ते सांगत असतो आणि त्याच्यावर आपला विश्वास का बसत नाही हे काही मला समजत नाही. खरेच आहे, कधी आपण अशक्त आहोत तर कधी आपण सशक्त आहोत असे तू आलटून पालटून स्वतःला समजून घेत आहेस. दुसरे काय? माझे गुरु माझ्याकडे वात्सल्यपूर्ण दृष्टीने पाहत होते. आता तुला समजून चुकले असेल की तुझे जसे अर्धसुप्त अर्धजागृत विचार किंवा अपेक्षा चाल असेल त्याप्रमाणे तुझी प्रकृती सुधारत आहे किंवा बिघडत आहे. विचार ही एक प्रेरणा आहे, शक्ती आहे. विद्युत शक्तीसारखी किंवा गुरुत्वाकर्षणासारखी. परमेश्वराच्या सर्व शक्तिमान अशा चैतन्याचे मानवी मन हे एक स्फुल्लिंग आहे. मी तुला दाखवू शकेन की ज्या गोष्टीवर तू अत्यंत विश्वास ठेवीत आहेस ती तशीच ताबडतोब घडून येईल. लाहिरी महाशय हे कधी निरर्थक बोलत नाहीत हे मला माहीत असल्याने मी त्यांना मोठ्या आश्चर्ययुक्त आदरभावाने व कृतज्ञतेने म्हणालो, गुरुजी, समजा मी असे मनात समजलो की मी बरा झालो व माझे वजनही पूर्वीप्रमाणे झाले तर ते तसे खरोखरीच घडून येईल काय? होय, अगदी या घटकेला सुद्धा. गुरुजी अगदी गंभीरपणे सांगू लागले. त्यांची नजर माझ्या डोळ्यावर स्थिर झालेली होती आणि त्या क्षणीच माझ्या ताकदीतच नव्हे तर वजनात सुद्धा वाढ झाल्याचे मला वाटू लागले. लाहिरी महाशयांनी नंतर मौन धारण केले. त्यांच्या पायांशी मी काही तास बसलो व नंतर आईच्या घरी गेलो. वाराणसीत असताना मी तेथेच राहत असे. बेटा, काय झाले तुला? जलोदर झालाय की काय तुला? एवढा फुगत चालला आहेस तो. आईचा तिच्या स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. आजारपणापूर्वी जशी होती तशीच माझी प्रकृती सुदृढ व सशक्त झाली होती. मी वजन करून पाहिले आणि मला असे आढळून आले की माझे वजन एका दिवसात 50 पाऊंडांनी वाढलेले आहे आणि ही वाढ कायमची टिकली. ज्यांनी माझे हडकुळे शरीर पाहिले होते अशा मित्रांना व ओळखीच्या लोकांना फार आश्चर्य वाटले. त्यापैकी कित्येकांनी आपल्या आयुष्याचा मार्ग बदलला व त्या चमत्काराच्या प्रभावाने ते लाहिरी महाशयांचे शिष्य बनले. माझे गुरु परमेश्वराच्या ठिकाणी सदैव जागृत असल्याने त्यांच्या दृष्टीने हे जग म्हणजे विधात्याच्या स्वप्नाचे स्थूलीकरण होय. त्या पलीकडे दुसरे काही नाही हे ते जाणून होते. दिव्य स्वरूप स्वप्नद्रष्ट्याशी आपण तादात्म्य पावलेलो आहोत हे पूर्णपणे माहीत असल्याने लाहिरी महाशय ह्या अद्भुत जगाच्या स्वप्नरूप अणु परमाणूंचे स्थूलीकरण करू शकत असत. त्यांचा स्थूल भाव नष्ट करू शकत किंवा त्यांच्यामध्ये आपल्या इच्छेनुसार वाटेल तो बदल घडवून आणू शकत असत. ह्या सृष्टीचे सर्व व्यापार नियमानुसार चालतात. श्री युक्तेश्वरांनी आपले भाषण संपवले. बाह्य विश्वामध्ये ज्या तत्वानुसार अंमल चालतो व जी तत्वे शास्त्रज्ञांना शोधून काढता येतात अशा तत्वांना निसर्ग नियम म्हणतात. पण ह्या निसर्ग नियमाहूनही काही सूक्ष्मतर असे नियम असतात की ज्यांचा अंमल अवगुंठित आध्यात्मिक स्तरांवर आणि जाणीवेच्या अंतस्थ क्षेत्रावर चालत असतो. हे नियम योगशास्त्राच्या अभ्यासाने समजू शकतात. म्हणजे जडसृष्टीच्या खऱ्या स्वरूपाचे आकलन हे वैज्ञानिकांना होत नसून साक्षात्कारी सिद्ध पुरुषांना होऊ शकते. ज्ञानाचे असे आकलन झालेले असल्यामुळे येशू ख्रिस्त एका शिष्याने कापून टाकलेला एका सेवकाचा कान पुन्हा बरोबर बसवून टाकू शकला. गुरुजी धर्मग्रंथांवर अप्रतिम भाष्य करीत. माझ्या पुष्कळशा सुखद आठवणी अशा प्रवचनांविषयी आहेत, पण त्यांची विचारत्ने ही दुर्लक्ष किंवा मूढता यांच्या राखेच्या ढिगाऱ्यात पडलेली नसत. माझ्या शरीराची एखादी अस्वस्थ हालचाल झाली किंवा माझे मन किंचित जरी दुर्लक्ष करू लागले तरी तितके सुद्धा गुरुजींचे प्रवचन बंद पडण्यास कारण पुरत असे. तुझे माझ्या बोलण्याकडे लक्ष नाही असे म्हणून एके दिवशी दुपारी श्री युक्तेश्वरांनी
आपले चालू असलेले प्रवचन थांबवले. नेहमीप्रमाणे माझे लक्ष बरोबर आहे की नाही याचा ते निर्दयपणे मागोवा घेत होते. गुरुजी, मी विरोध दर्शवू लागलो. मी काही हललो नाही. माझ्या पापण्यांची सुद्धा हालचाल झाली नाही. आपण उच्चारलेला प्रत्येक शब्द मी पुन्हा उच्चारून दाखवीन. ते काही असले तरी तुझे माझ्याकडे सर्वस्वी लक्ष नव्हते. तू हे जे आता आग्रहाने नाकबूल करीत आहेस त्यामुळे मला सांगणे जरूर वाटते की तुझ्या मनाच्या पार्श्वभूमीवर तू 3 इमले बांधित आहेस. एक सपाट मैदानावर हिरव्यागार वनराजीमध्ये, दुसरा गिरीशिखरावर व तिसरा सागरतीरी. हे संदिग्धपणे सूचित केलेले विचार खरोखरीच माझ्या मनात अभावितपणे आलेच होते. तेव्हा वरमून मी त्यांच्याकडे दृष्टिक्षेप केला. आता अशा गुरूंच्या पुढे मी काय करणार? यांना माझ्या मनात भरमसाठ येत असलेले विचार सुद्धा समजतात. तूच तो अधिकार मला बहाल केलेला आहेस. ज्या सूक्ष्म सत्यतत्वांचे मी विवेचन करीत आहे ती तुझे पूर्ण लक्ष असल्याखेरीज तुला कळणार नाहीत. अगदी जरूर असल्याशिवाय मी दुसऱ्यांच्या मनाच्या एकांतात प्रवेश करीत नाही. आपल्या विचारांमध्ये गुप्तपणे वावरण्याचा नैसर्गिक विशेष हक्क हा प्रत्येक मनुष्याला असतोच. ज्याला सगळीकडे प्रवेश आहे असा परमेश्वर सुद्धा तेथे प्रवेश करीत नाही. मी सुद्धा ते धाडस करीत नाही. गुरुजी, आपले नेहमीच स्वागत आहे. ही तुझी शिल्परूपी स्वप्ने पुढे खरी ठरणारी आहेत. सध्या तुला अभ्यास केला पाहिजे. अशा तऱ्हेने ओघाओघाने साध्या पद्धतीने गुरुजींनी माझ्या आयुष्यातील 3 महत्त्वाच्या आगामी घटनांचे भविष्य वर्तविले. अगदी लहानपणापासून माझ्या डोळ्यांपुढे 3 इमारतींची, प्रत्येक इमारत वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर बांधलेली अशा इमारतींची 3 कोड्यांसारखी दृश्य दिसत असत. श्री युक्तेश्वरांनी दर्शवलेल्या क्रमानुसार ही दृश्ये साकार झाली. पहिली म्हणजे रांचीमधील मैदानावर स्थापन केलेल्या मुलांच्या योग विद्यालयाची इमारत. नंतर अमेरिकेत लॉस एंजेलिस येथे टेकडीवर बांधलेली संस्थेची अमेरिकेमधील मुख्य इमारत आणि त्यानंतर कॅलिफोर्नियामधील एन्सिनिटाज येथे बांधलेला समुद्राचे विहंगम दृश्य न्याहाळणारा आश्रम. समोर प्रशांत महासागर त्याच्या पुढे पसरलेला आहे असा. गुरुजी कधी प्रौढीने असे म्हणत नसत, मी असे भविष्य वर्तवितो की अमुक अमुक घटना ही अशी होणार. ते साधारणपणे नुसते सुचवीत. असे होईल असे तुला नाही का वाटत? पण त्यांच्या साध्या शब्दात भविष्यवाणी दडलेली असे. त्यांच्या भाकितात कधी फरक होत नसे आणि किंचित अवगुंठित अशी भविष्ये कधी खोटी ठरत नसत. श्री युक्तेश्वर भिडस्त स्वभावाचे असत व त्यांचे आचरण एखाद्या व्यवहारी माणसासारखे असे. त्यांच्या बाबतीत संदिग्ध किंवा हवेत मनोरे बांधण्याचा प्रकार नसावयाचा. त्यांचे पाय भूतलावरच असायचे, पण डोके मात्र स्वर्गात जाऊन पोचलेले असावयाचे. व्यवहारी माणसे त्यांच्याकडून प्रशंसा मिळवीत. ते म्हणत, साधुत्व म्हणजे मौन नव्हे. दिव्यदृष्टी काही माणसाला असमर्थ करीत नाही. सद्गुणाच्या व्यावहारिक प्रदर्शनातून तीव्र बुद्धिमत्ता निर्माण होते. अतींद्रिय सृष्टीबाबत चर्चा करणे गुरुजींना विशेष आवडत नसे. त्यांच्या भोवती असलेले विस्मयकारी तेजोवलय हे नितांत रुजुतेचे, साधेपणाचे असे. संभाषण प्रसंगी चकित करून टाकणारे दाखले ते क्वचितच देत. कृतीत मात्र त्यांचे व्यक्तित्व मोकळेपणाने व्यक्त व्हावयाचे. पुष्कळसे गुरु चमत्कारांविषयी नुसते बोलतात, पण प्रत्यक्ष एक सुद्धा चमत्कार करून दाखवित नाहीत. श्री युक्तेश्वर ह्या सूक्ष्म नियमांबाबत क्वचितच बोलत, पण त्यांचा उपयोग मात्र इच्छेनुसार वाटेल तेव्हा करून दाखवीत. अंतरंगातून परवानगी मिळाल्याखेरीज साक्षात्कारी पुरुष चमत्कार करून दाखवित नाही. गुरुजी खुलासा करीत, परमेश्वराला आपल्या सृष्टीची गुपिते अशी तशी प्रकट झालेली आवडत नाहीत. शिवाय प्रत्येक व्यक्तीला आपल्या मनाप्रमाणे वागण्याचा हक्क आहे व तो हक्क दुसऱ्या कोणास हिरावून घेता येणार नाही.
संत जरी झाला तरी तो व्यक्ती स्वातंत्र्यावर अतिक्रमण करू इच्छित नाही. श्री युक्तेश्वरांच्या ठिकाणी जी कमालीची शांतता आढळून यायची त्याचे कारण त्यांना परमात्म स्वरूपाचे सखोल दर्शन झालेले होते. हे होय, ज्यांना साक्षात्कार झालेला नाही अशा नुसत्या पोकळ गुरूंप्रमाणे ज्यांचा थांग लागू शकत नाही अशी गुह्ये व्यवहारी लोकांना जुजबी रीतीने प्रकट करून दाखवण्यास श्री युक्तेश्वरांना वेळ नसे. हिंदू धर्मग्रंथात अशी म्हण आहे, उथळ माणसात अल्पविचारांचे मासे फार गडबड उडवून देतात. सागरासारखे ज्यांचे मन विशाल आहे त्यांच्यामध्ये अंतस्फूर्तीचे देवमासे किंचित सुद्धा हालचाल करीत नाहीत. गुरुजींचे स्वरूप, आचरण असे हे साधे अवडंबर रहित असल्याने, ते कधी देखावा करीत नसल्याने त्यांच्या समकालीनांपैकी फार थोड्यांनाच त्यांच्या अतिमानव स्वरूपाची कल्पना होती. एक म्हण आहे, ज्याला आपले शहाणपण लपवून ठेवता येत नाही तो मूर्ख होय. ही म्हण माझ्या धीर प्रकृती व शांत स्वभावी गुरुजींच्या बाबतीत बिलकुल लागू पडत नसे. त्यांचा जन्म जरी इतर मर्त्य प्राण्यांसारखा झालेला होता तरी श्री युक्तेश्वरांनी काल व अवकाश यांचा जो स्वामी त्या परमेश्वराच्या ठिकाणी तादात्म्य मिळवलेले होते. मानवता व दिव्यता यांचे ऐक्य साधण्याच्या मार्गात गुरुजींना दुर्लंघनीय अशी कोणतीही अडचण नाही. अशा तऱ्हेचा अडसर असतच नाही. फक्त मानवास आध्यात्मिक साधनेमध्ये धाडस करावयास नको असते हे मला कळून आले. श्री युक्तेश्वरांच्या पवित्र पदस्पर्शाने मी नेहमीच थरारून जात असे. गुरुच्या पवित्र संपर्काने शिष्य आध्यात्मिकदृष्ट्या चुंबकाप्रमाणे आकर्षित केला जातो व गुरूंचे गुणधर्म त्याच्या ठिकाणी दिसू लागतात. शिष्याच्या मेंदूतील अनिष्ट सवयींची यांत्रिक रचना खरडून साफ केली जाते. त्यांच्यामधील पार्थिव संस्काराचे खोलगट भाग त्याच्या हिताच्या दृष्टीने भरले जातात. थोडा वेळ तरी का होईना त्याला आपल्यावरचे मायेचे आवरण उचलले गेल्यासारखे वाटते आणि खऱ्या दिव्य आनंदाचे ओझरते दर्शन होते. मी जेव्हा जेव्हा गुरुपुढे भारतीय रिवाजाप्रमाणे वंदन करीत असे त्यावेळी माझे शरीर मुक्तिप्रदायक चमकीने पुलकित होत असे. गुरुजी मला सांगू लागले, लाहिरी महाशय जरी गप्प असले किंवा अगदी धार्मिक विषयाव्यतिरिक्त विषयांवर संभाषण करू लागले तरी सुद्धा मला असे आढळून आले आहे की त्यांनी मला अविस्मरणीय, कधीही न पुसले जाणारे ज्ञान प्रदान केले आहे. श्री युक्तेश्वरांचा माझ्यावर तसाच परिणाम झाला. आश्रमात प्रवेश करावयाच्या वेळी जर माझ्या मनाला त्रास झाला असला किंवा माझ्या मनाला बरे वाटत नसले तर आश्रमात शिरल्यानंतर माझ्या मनाच्या वृत्तीत हळूहळू बदल होऊ लागे. गुरुजींचे केवळ दर्शन झाल्यानेच माझ्या मनाला बरे व शांत वाटू लागे. त्यांच्या सहवासातील प्रत्येक दिवशी आनंद, शांतता व ज्ञान यांचा नवीन नवीन अनुभव घडून यायचा. लोभ, क्रोध किंवा काम, मानवी आसक्ती यांच्या योगे मी त्यांना कधीही मूढ झालेले किंवा भावनोद्रेकाने बेभान झालेले पाहिले नाही. मायेचा अंधकार हळूहळू येत आहे, चला आपण आता आपल्या हृदयगुंफेत बसून राहू, अशा तऱ्हेचे ताकीद देणारे शब्द वापरून गुरुजी शिष्यांना सतत क्रियायोगाच्या अभ्यासाच्या जरुरीची आठवण करून देत. एखादा नवीन विद्यार्थी प्रसंगी शंका प्रदर्शित करावयाचा की आपण खरोखरच क्रियायोगाची साधना करावयास पात्र असू की नाही, त्यावेळी श्री युक्तेश्वर त्याचे शंका निरसन करावयाचे व त्याचे समाधान करावयाचे. जुने सगळे विसरून जा. सर्व माणसांची आत्तापर्यंत खलास झालेली आयुष्ये ही अनेक लज्जास्पद गोष्टींमुळे अंधकारमय झालेली आहेत. मनुष्याला ईश्वराची ओळख जोपर्यंत झाली नाही तोपर्यंत त्याच्या वागणुकीवर विश्वास ठेवता येत नाही. आतापासूनच जर तू आध्यात्मिकदृष्ट्या उद्योगाला लागलास तर आयुष्यातल्या पुढील सर्व गोष्टी इतउत्तर सुधारतील. गुरुजींजवळ आश्रमात नेहमी बरेचसे तरुण शिष्य चेले असत. त्यांच्या बौद्धिक व आध्यात्मिक शिक्षणामध्ये त्यांचे आयुष्यभर लक्ष असायचे. त्यांच्या समाधीच्या थोडे दिवस अगोदर
त्यांनी 6 वर्षाची 2 मुले व 16 वर्षाचा एक मुलगा यांना शिक्षणाकरता आश्रमात ठेवून घेतले होते. त्यांनी ज्या विद्यार्थ्यांना आपल्याजवळ ठेवून घेतले होते त्यांना त्यांनी फार दक्षतेने तयार केले. शिष्य आणि शिस्त हे दोन्ही शब्द व्युत्पत्तीशास्त्राच्या दृष्टीने तसेच व्यवहाराच्या दृष्टीने एकमेकांशी संबंधित आहेत. आश्रमवासी गुरूंवर प्रेम करीत असत व त्यांना मानित असत. हातांनी बारीक टाळी वाजवल्यावर शिष्य त्यांच्याजवळ उत्सुकतेने येत, पण ते जेव्हा स्तब्ध व अंतर्मुख असत तेव्हा त्यांच्याशी बोलावयाचे कोणास धाडस होत नसे. ते जेव्हा खुशीत येऊन हास्य करीत तेव्हा मुले त्यांना आपल्यातलेच एक समजत असत. श्री युक्तेश्वर क्वचितच दुसऱ्यांना आपली शारीरिक सेवा करावयास सांगत किंवा चेल्याकडून ते कोणत्याही तऱ्हेची मदत त्याने आपण होऊन दिल्याशिवाय घेत नसत. कपडे धुण्याचे खास काम जर शिष्य विसरले तर गुरुजी ते स्वतः करीत. त्यांच्या अंगावरील नेहमीचे वस्त्र म्हणजे संन्याशाचे पूर्वापार चालत आलेले भगव्या रंगाचे वस्त्र होय. घरातल्या घरात ते बंद नसलेले पादत्राण वापरीत. हे पादत्राण योग्यांच्या पद्धतीप्रमाणे वाघाच्या किंवा हरणाच्या कातड्याचे केलेले असे. श्री युक्तेश्वर इंग्लिश, फ्रेंच, बंगाली व हिंदी अस्खलितपणे बोलत. त्यांचे संस्कृतही बरे असे. इंग्लिश व संस्कृत शिकवण्याबाबत त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांना त्या भाषा लवकर समजाव्यात म्हणून काही युक्त्या आपल्या कल्पकतेने शोधून काढल्या होत्या व त्यांचा ते संथपणे शिकवण्याच्या कामी अवलंब करीत. गुरुजींना आपल्या शरीराबद्दल विशेष अशी आसक्ती नव्हती, पण प्रकृतीची ते योग्य ती काळजी घेत. शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्याच्या कामी दैवी ईश्वर प्रेरित दक्षताच यथायोग्य तऱ्हेने नित्य कार्य करीत असते असे ते प्रतिपादन करीत. कोणत्याही तऱ्हेचा आत्मंतिकपणा ते वर्ज्य समजत. एका शिष्याला दीर्घकालापर्यंत उपास करण्याची इच्छा झाली तर गुरुजी त्याला म्हणाले, कुत्र्यापुढे एखादा हाडाचा तुकडा का नाही टाकत? श्री युक्तेश्वरांची शरीर प्रकृती उत्तम असे. मी त्यांना आजारी पडल्याचे कधीही पाहिले नाही. व्यवहारी पद्धतीचा थोडा आदर दाखवण्याच्या हेतूने ते आपल्या शिष्यांना त्यांची इच्छा असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेण्याची परवानगी देत. ते म्हणत, डॉक्टर लोकांनी लोकांच्या तब्येती बऱ्या करण्याचे काम अखिल वस्तुमात्राला लागू असणाऱ्या परमेश्वराच्या नियमानुसार करीत राहावे. परंतु डॉक्टरांच्या उपचारापेक्षा मानसोपचार पद्धतीला ते श्रेष्ठ समजत. ते आपल्या शिष्यांना नेहमी म्हणायचे की ज्ञान हा सर्वात श्रेष्ठ असा प्रकृती शुद्ध करण्याचा मार्ग आहे. शरीर म्हणजे एक धोकेबाज मित्र आहे. त्याला जेवढे जरूर आहे तेवढे देऊन टाका, पण जास्त काही देऊ नका. वेदना आणि आराम ह्या क्षणभंगूर आहेत. द्वैत धर्माच्या ह्या साऱ्या उपाधी शांत चित्ताने राबवा, सहन करा आणि त्याचबरोबर त्यांच्या तावडीतून आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न करीत जा. रोग व तसेच त्याचे निवारण यांचे कार्य कल्पनेतून होत असते. शरीरात त्यांचा प्रवेश होण्याचा कल्पना हा दरवाजा आहे. तुम्ही जरी आजारी असला तरी आपल्याला खरोखरी काही दुखणे झाले आहे ही भावना मनातून काढून टाका. ह्याप्रमाणे मान्यता न मिळाल्याने तो आगंतुक पाहुणा पळून जाईल. गुरुजींच्या शिष्य समुदायात पुष्कळ डॉक्टरही असत. ते त्यांना म्हणत, ज्यांनी शरीर विज्ञानशास्त्राचा अभ्यास केला आहे त्यांनी आणखी पुढे जाऊन आत्मज्ञानाचे जे शास्त्र आहे त्याचा अभ्यास करावा. शारीरिक रचनेच्या मागे एखादी सूक्ष्म आध्यात्मिक रचना दडलेली आहे. श्री युक्तेश्वर आपल्या विद्यार्थ्यांना पाश्चिमात्य व पौर्वात्य या 2 संस्कृतींमधील दुवा साधण्याचे कार्य प्रत्यक्ष आचरणात आणावे म्हणून उपदेश करीत. बाह्य आचार विचारात ते स्वतः जरी पाश्चिमात्य राहणीचे असले तरी अंतरंगामध्ये ते आध्यात्मिक वृत्तीचे पौर्वात्यच होते. पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रगतिशील, शोधक व आरोग्यशील प्रवृत्तीचे ते प्रशंसा करीत. त्याचप्रमाणे पौर्वात्य संस्कृतीस धार्मिक नी आध्यात्मिक आदर्शांनी शतकानुशतके टिकलेले
असे एक आगळे तेज दिले आहे याचाही ते गौरवपूर्ण उल्लेख करीत. शिस्तीचे वळण मला अपरिचित असे नव्हते. घरी वडील फार कडक, अनंत दादा सुद्धा कधी कधी फार कठोर वागायचा. पण श्री युक्तेश्वरांची शिस्त अशी होती की जहाल म्हटल्याशिवाय तिचे दुसऱ्या शब्दाने वर्णन करता यायचे नाही. त्यांचे स्वतःचे आचरण अगदी परिपूर्ण असल्याने शिष्यांच्या ढिलाईबद्दल ते फार टीका करीत. मग ती ढिलाई साध्या कामात असो की चारित्र्यस्खलनाच्या सूक्ष्म बाबतीत असो. खऱ्या कळकळीशिवाय नुसती चांगली रीतभात म्हणजे एखाद्या सुंदर मेलेल्या स्त्रीप्रमाणे आहे, अशाच एका निमित्ताने ते म्हणाले. नुसता रीतीभातीखेरीज सरळपणा म्हणजे एखाद्या शस्त्रवैद्याच्या चाकूप्रमाणे आहे, परिणामकारक पण त्रासदायक. सरळपणाच्या जोडीला वागण्याची पद्धत असली म्हणजे तो सरळपणा उपयोगी पडतो व त्याची सर्व लोक प्रशंसा करतात. गुरुजी माझ्या आध्यात्मिक प्रगतीवर खुश आहेत असे दिसत होते, कारण तिचा ते क्वचितच उल्लेख करीत असत. इतर बाबतींमध्ये त्यांचे बोलणे ऐकून घेण्याची माझ्या कानांना सवय होती. माझे प्रमुख दोष म्हणजे लक्ष नसणे, मधून मधून येणारे औदासिन्य आणि शिष्टाचाराच्या काही नियमांचा भंग करणे आणि मधून मधून दिसून येणारा गैरशिस्तपणा. तुझे वडील भगवती यांचे वागणे कसे व्यवस्थित असते आणि काटेकोरपणे असते ते पहा, माझे गुरु मला सांगत. सेरामपूर आश्रमात मी जेव्हा पहिल्या वेळी गेलो त्यानंतर लवकरच लाहिरी महाशयांचे हे 2 शिष्य एकमेकास भेटले. वडील आणि गुरुजी परस्परांची वाखाणणी करीत. दोघांनी अध्यात्म्याच्या ग्रॅनाइट खडकावर एक सुंदरसे आंतरिक जीवन उभारले होते. सर्वग्रासी काळाला ते बधणारे नव्हते. अगदी लहानपणी एका शिक्षकाने मला काही थोडे दिवस शिकवले होते. त्याच्याकडून मी काही चुकीचे धडे ग्रहण केले होते. त्याने मला असे ठासून सांगितले होते की संसारातील कर्तव्यांमध्ये चेल्याने फारसे लक्ष घालू नये. मी ज्या ज्यावेळी कामाकडे दुर्लक्ष केले किंवा काम करण्याचे टाळले त्यावेळी मला शिक्षकाने शिक्षा केली नाही. मनुष्याचा स्वभावच असा आहे की अशा तऱ्हेची शिकवणूक तो लवकरच आत्मसात करतो. अशा तऱ्हेच्या गोड वाटणाऱ्या निष्काळजीपणाच्या भ्रमापासून गुरुजींच्या कडक शिस्तीच्या दंडुक्याने मला ताळ्यावर आणले. जी माणसे ह्या जगाच्या दृष्टीने फार चांगली असतात ती दुसऱ्यांना सुशोभित करतात. श्री युक्तेश्वरांनी एकदा वरील प्रमाणे शेरा मारला. जोपर्यंत तुम्ही पृथ्वीवरील खुली हवा घेता तोपर्यंत तुम्हावर कृतज्ञ बुद्धीने जगाची सेवा करण्याचे बंधन असते. फक्त ज्याने श्वसनरहित अवस्था साध्य केली आहे तोच फक्त विश्वाच्या हुकुमाचा बंदा राहत नाही. ते पुढे रुक्षपणे म्हणाले, तुझी जेव्हा अशी पूर्णावस्था येईल तेव्हा मी तुला सांगण्यास विसरणार नाही. माझे गुरु कोणत्याही लालचीने वश होत नसत, प्रेमाने सुद्धा. ते कोणालाही दया दाखवीत नसत. अगदी आपण होऊन खुशीने शिक्षणाकरता आलेल्या माझ्यासारख्या शिष्याला सुद्धा. गुरुजी आणि मी विद्यार्थ्यांकडून किंवा तिराहितांकडून वेढले गेलेलो असो किंवा आम्ही दोघे एकटेच असू, ते नेहमी स्पष्ट बोलत व टीका करावयाची ती कडकपणे करीत. उथळपणा किंवा विसंगतपणा यास कारणीभूत होणारी कितीही जरी क्षुल्लक ढिलाई झाली तरी ती त्यांच्या निर्भत्सनेतून सुटत नसे. अहंकार जमीनदोस्त करून टाकण्याची ही कडक शिस्त पालन करण्यास फार कठीण होती. परंतु माझा दृढ निश्चयच असा झाला होता की श्री युक्तेश्वरांना माझ्या मानसिक सुरकुत्या सरळ करून टाकण्यास पूर्ण मुभा द्यावी. माझ्यामध्ये हे प्रचंड परिवर्तन घडवून आणण्याचे ते सारखे कष्ट करीत असत आणि त्यांच्या शिस्तीच्या हातोड्याच्या वजनाखाली पुष्कळदा मी हादरून जात असे. तुला जर माझे बोलणे आवडत नसेल तर तुला जायला केव्हाही मोकळीक आहे, गुरुजी मला आश्वासन देत. मला तुझ्यापासून काहीही नको आहे. फक्त तुझ्यामध्ये उन्नती व्हावी अशी माझी तीव्र इच्छा आहे. तुला जर येथे आश्रमात राहिल्याने फायदा होतो आहे असे वाटत असेल तरच तू येथे राहा. माझ्या अहंकाराला ते असे नमवणारे प्रहार करीत त्याबद्दल त्यांचे माझ्यावर अपरिमित ऋण आहे.
उदाहरण द्यावयाचे म्हणजे मला कधीकधी असे वाटे की माझ्या जबड्यामधील सडलेला आणि कुजलेला दात ते शोधून काढून उपटून बाहेर फेकून देत आहेत. मनुष्याच्या मनावरील अहंतेचे कवच इतके घट्ट बसलेले असते की ते काढून टाकण्याकरता जोर लावल्याशिवाय काम होत नाही. ते कवच एकदा काढून टाकले की मनुष्याच्या मनामध्ये दिव्यत्व प्रकट व्हायला शेवटी मार्ग मोकळा होतो. स्वार्थाने ओतप्रोत भरलेली कठीण अंतःकरणे भेदून आरपार होण्यास ते सारखा वृथा संघर्ष करीत असते. श्री युक्तेश्वरांची अंतःस्फूर्ती ही दुसऱ्याच्या अंतःकरणाचा भेद घेत असे. मग तो मनुष्य कितीही कुरकुर करो. पुष्कळदा ते त्याच्या मनात चाललेल्या विचारांना जबाब देत असत. मनुष्य जे शब्द वापरतो व त्या शब्दांच्या उच्चाराच्या पाठीमागे त्याचे जे प्रत्यक्ष विचार असतात त्यांच्यामध्ये महद अंतर असते. गुरुजी म्हणायचे, शांतपणे विचार करून दुसऱ्याचे विचार त्याच्या शब्दावडंबराच्या गोंधळाच्या पलीकडे जाऊन जाणावेत. दिव्य दृष्टीने जे ज्ञान प्रकट होते ते पुष्कळदा संसारी जनांच्या कानांना ऐकावयास क्लेशकारक असते. उथळ नि वरवरच्या शिष्यांना गुरुजी आवडत नसत. पण सुज्ञ विद्यार्थी जे असत, अर्थात त्यांची संख्या कमी होती, त्यांना मात्र त्यांच्याबद्दल नितांत आदर असे. मी असे सांगण्याचे धाडस करतो की श्री युक्तेश्वरांचे बोलणे असे स्पष्ट, निर्भीड व टीकात्मक स्वरूपाचे नसते, तर त्यांच्या भोवती अनुयायांची मनस्वी गर्दी झाली असती. त्यांनी एकदा माझ्याजवळ कबूल केले की माझ्याकडे जे शिकावयास येतात त्यांना मी कडक शिस्तीत धरतो. माझा शिरस्ता असा आहे, पत्करा नाहीतर सोडून द्या. मला तडजोड करावयाची नाही, पण तू तुझ्या शिष्यांशी दयाशील वृत्तीने वागशील. तुझी ती पद्धत असेल. मी शुद्धीकरण फक्त कडक भट्टीतच करतो. माझी ही दिव्य परीक्षा साधारण प्रतीच्या शिष्यांना सहन व्हावयाची नाही. त्यांना ती भाजून काढील. प्रेमाचा सौम्य मार्ग सुद्धा असे परिवर्तन घडवून आणू शकतो. कडक व नरम हे दोन्ही मार्ग सारखेच परिणामकारक ठरतात, पण त्यांचा शहाणपणाने, चातुर्याने उपयोग केला पाहिजे. ते पुढे म्हणाले, तुला परदेशात जावे लागेल. तेथे अहंकारावर असे कडक ताशेरे मारलेले कुणाला रुचणार नाही. उपदेशकाला जर पाश्चिमात्य जगात भारताच्या संदेशाचा प्रचार करावयाचा असेल तर दुसऱ्याचा दृष्टिकोन समजून घेण्याचे धैर्य, चिकाटी व असीम सहनशक्तीची जरुरी आहे. पुढे अमेरिकेस गेल्यावर गुरुजींच्या ह्या शब्दांची मला कितीदा आठवण होत असे हे मी येथे सांगत नाही. गुरुजींच्या ह्या स्पष्ट वक्तेपणामुळे त्यांच्या भोवती त्यांच्या हयातीत जरी विशेष गर्दी झाली नाही तरी त्यांच्या शिकवणुकीचा अभ्यास करणारे असे निष्ठावंत कळकळीचे विद्यार्थी त्यांच्या पश्चात उत्तरोत्तर अधिकाधिक संख्येने वाढत गेले व तसे पाहिले तर त्यांचे चैतन्य अशा व्यापक अर्थाने या जगावर आजही वास करीत आहे. थोर सिकंदरासारख्या महान योद्ध्यांनी भूमीवर स्वामित्व मिळवण्याची आकांक्षा बाळगली. श्री युक्तेश्वरांसारखे गुरु याच्या पलीकडचे स्वामित्व, मानवांच्या आत्म्यावरील स्वामित्व साध्य करून घेतात. आपल्या शिष्यांच्या साध्या, दुर्लक्ष करण्याजोग्या चुका दाखवून देण्याचा गुरुजींचा मार्ग मोठे अवडंबर करून, गांभीर्यपूर्वक वर्णन करून सांगण्याचा असे. एक दिवस माझे वडील सेरामपूरला गुरुजींच्या दर्शनाला आले. माझ्याबद्दल काही बरे शब्द बोलतील अशी त्यांची साहजिकपणे अपेक्षा होती, पण माझ्या चुकांचा गुरुजींनी जेव्हा लांब लचक पाढा वाचला तेव्हा त्यांना धक्काच बसला. ते ताबडतोब माझ्याकडे आले. तुझे गुरुजी जे काही सांगतात त्यावरून तू तर अगदी कामातून गेल्यासारखा दिसतोयस मला. वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले व तसे त्यांना हसूही आले. त्यावेळी श्री युक्तेश्वर जे माझ्यावर नाराज झाले होते त्याचे कारण अगदी क्षुल्लक होते. त्यांच्या नम्र सूचनेविरुद्ध मी एका इसमाला आध्यात्मिक मार्गावर आणण्याचा प्रयत्न करीत होतो. मला राग आला होता. मोठ्या जल्दीने मी गुरुजींपाशी येऊन पोचलो. त्यांनी माझ्याकडे पाहिले. आपली काहीतरी चूक झालेली आहे या जाणीवीने
त्यांचे डोळे खाली वळलेले होते. त्या दिव्य सिंहाला माझ्यापुढे नम्र झालेले मी अगदी त्या एका वेळीच पाहिले. त्या अद्वितीय क्षणाचा मी पुरता लाभ घेतला. गुरुजी, आश्चर्यचकित झालेल्या माझ्या वडिलांपुढे तुम्ही माझ्याबद्दल इतक्या निर्दयपणे का बोललात? ते न्यायाला धरून होते काय? पुन्हा मी तसे करणार नाही. श्री युक्तेश्वरांचा स्वर दिलगिरी प्रदर्शित करण्याचा होता. एका क्षणात माझ्या हातचे शस्त्र गळून पडले. त्या महात्म्याने किती ताबडतोब आपली चूक कबूल केली. जरी त्यांनी पुन्हा कधीही माझ्या वडिलांची मनःशांती ढळू दिली नाही, तरी गुरुजींनी कठोरपणे संधी मिळेल तेव्हा, केव्हाही व कोठेही माझ्यावर शिस्त धरण्याचे सत्र चालूच ठेवले. श्री युक्तेश्वर इतरांवर टीका करीत असताना नवीन झालेले शिष्य त्यात पूर्णपणे सामील होत. जणू काय गुरुजींप्रमाणे तेही शहाणे होते. जणू काय अचूक विवेकाचे ते पुतळेच होते. पण जो पहिल्यांदा कुरापत काढतो त्याने आपल्या बचावाची तयारी ठेवावी. पण हे दुसऱ्यांचे दोष काढणारे शिष्य गुरुजी जेव्हा उघडपणे आपल्या वृथक्करणरूपी भात्यातून थोडेसे बाण त्यांच्या दिशेने फेकत असत, त्यासरशी ते अविचारीपणाने ताबडतोब त्यांच्यापासून पळून जात. नाजूक असे अंतरंगातील दोष सौम्यशा टीकास्पर्शाने विरोध दर्शवतात. याला उदाहरण द्यायचे म्हणजे शरीरातील व्याधींनी पछाडलेले अवयव किंवा भाग. ते असेच नाजूक स्पर्श करण्यापूर्वीच मागे सरकतात. पळून जाणाऱ्यांवर श्री युक्तेश्वर गमतीने अशा प्रकारची टीका करीत. पुष्कळ शिष्य गुरुजींचे प्रत्यक्ष दर्शन होण्यापूर्वी त्यांच्याबद्दल काही वेगळ्याच कल्पना बांधतात आणि त्या कल्पनांवरून त्यांच्या शल्यांचे, कृतींचे मोजमाप करतात. असे शिष्य आपल्याला श्री युक्तेश्वरांच्या स्वरूपाचे आकलन झाले नाही अशी तक्रार करीत. मी एकदा टोमणा मारला. त्याचप्रमाणे तुम्हाला ईश्वराच्या स्वरूपाचे आकलन झालेले नाही. जर एखाद्या संताचे स्वरूप कळले तर तुम्ही सुद्धा संतच व्हाल. ह्या विश्वामध्ये जी अब्जावधी गूढ रहस्य आहेत त्यापैकी एक हे आहे की जिचे वास्तविक स्वरूप वर्णन करता येत नाही. अशा हवेचे क्षणोक्षणी श्वसन करणारा असा कोणता मनुष्य असे विचारण्याचे धाडस करील की गुरुच्या अगाध स्वभावाचे ज्ञान ताबडतोब मिळवले आहे काय? विद्यार्थी येत आणि जात, ज्यांना अध्यात्माचा सोपा मार्ग पाहिजे होता, सहानुभूती ताबडतोब मिळावी व आपल्या गुणास मान्यता मिळावी अशी ज्यांची अपेक्षा असे, अशांची ह्या आश्रमात अपेक्षा पुरी होत नसे. गुरुजी आपल्या शिष्यांना आश्रय व निवारा देत व एखाद्या धनगरासारखी त्यांची वर्षानुवर्षे देखभाल करीत. पण पुष्कळसे विद्यार्थी तेथून लवकरच निघून जात. आयुष्यातील असंख्य मानहानीचे प्रसंग त्यांना परवडत, पण आश्रमात होणारी मानहानी त्यांना असह्य वाटे. त्यांची आध्यात्मिक प्रगती फारच अल्प व सदोष असल्याने श्री युक्तेश्वरांची दिपवून टाकणारी दृष्टी त्यांच्या ज्ञानाचा मोकळा व भेदक सूर्यप्रकाश अशा विद्यार्थ्यांना फार प्रखर वाटे. त्यांच्याशी ते मुकाबला करू शकत नसत. असे विद्यार्थी पुढे कमी योग्यतेचा दुसरा गुरु शोधून काढीत की जो गुरु त्यांची खुशामत करून त्यांचे अज्ञान तसेच कायम ठेवी, त्यांना त्यांच्या अज्ञानरूपी झोपेतून उठवीत नसे. अगदी सुरुवातीला मी जेव्हा गुरुजींकडे आलो तेव्हा त्यांच्याकडून बोलणे खाण्याची मला नेहमी धास्ती वाटे. मला नंतर लवकरच आढळून आले की त्यांची शाब्दिक टीकेची शस्त्रक्रिया ही फक्त अशांवरच, माझ्यासारख्यांवरच चालायची की जे आपण होऊन त्यांच्या शिस्तीच्या हुकुमतीत आलेले आहेत. जर एखाद्या कुरकुरणाऱ्या विद्यार्थ्याने शिस्तीस विरोध दर्शवला तर श्री युक्तेश्वर अगदी गप्प बसत. त्यांना ती आपली बेअदबी झाली असे वाटत नसे. अशावेळी त्यांच्या शब्दात क्रोध दर्शविला जात नसे. कोणाला उद्देशून नसणारा असा त्यात सर्वसामान्य उपदेश असावयाचा. आश्रम पाहावयास येणाऱ्या केवळ प्रासंगिक अशा पाहुण्यांशी वागताना गुरुजी असे निर्भत्सनापर शब्द वापरीत नसत. ते त्यांचे दोष क्वचितच काढीत, मग ते अगदी उघड स्वरूपाचे असले तरीही. पण जे विद्यार्थी त्यांच्याकडे उपदेशाकरता येत त्यांच्या बाबतीत श्री युक्तेश्वरांना एक प्रकारची गंभीर जबाबदारी वाटावयाची. ज्याचे अंतरंग अहंकाराने भरून गेलेले आहे
अशा मानव प्राण्याचे संपूर्ण परिवर्तन करण्याचे महाकठीण काम हाती घेणारा गुरु खरोखरच धन्य होय. संतांच्या धैर्याचे मूळ हे असे मायेने भांबावून गेलेल्या लोकांबद्दल या जगात आंधळ्यासारखे चाचपडत अडखळत असणाऱ्या लोकांबद्दल वाटणाऱ्या दयार्द्र बुद्धीमध्ये असते. मनातल्या मनात वाटणारा राग मी जसजसा टाकून देऊ लागलो तसतशी माझी हजेरी सुद्धा कमी कमी होऊ लागली. हे माझ्या ध्यानात येऊ लागले. एका अगदी सूक्ष्म अशा पद्धतीनुसार गुरुजींच्या वागण्यात पूर्वी कधी नसे अशी क्षमाशीलता दिसू लागली. हळूहळू त्यांच्या आणि माझ्यामधील कृत्रिमतेची व अंतर्मनातील वेगळ्या भावनेची भिंत, की जिच्यामुळे मनुष्य आपले व्यक्तित्व विशिष्टत्व साधारणपणे जपून ठेवण्याची खटपट करीत असतो, ती मी पाडून टाकली. परिणामी मी विनासायास गुरुच्या ठिकाणी तन्मयता पावलो. त्यानंतर मला आढळून आले की ते विश्वासाचे पूर्ण निधान, समंजस, सहृदय आणि उघड न दाखवता प्रेमाचा वर्षाव करणारे असे आहेत. ते फक्त प्रेमाचा, ममतेचा उघड असा शब्द तोंडातून बाहेर काढीत नसत. माझी स्वतःची मनोवृत्ती ही प्रामुख्याने भक्तिमार्गी आहे. गुरुजी हे ज्ञानमार्गी होते. भक्तीचा त्यांना एवढा जिव्हाळा नव्हता आणि त्यामुळे त्यांच्या उपदेशात थंडगार आध्यात्मिक गणिताची भाषा असायची. सुरुवातीला त्यांचे हे ज्ञानमार्गी व भक्तिशून्य स्वरूप मला बेचैन करायचे. पण जसजसा मी त्यांच्याशी एकरूप होऊ लागलो तसतसा परमेश्वर प्राप्तीविषयीचा माझा भक्तिभाव कमी न होता वाढतच जाऊ लागला. साक्षात्कारी गुरु आपल्या विविध प्रकारच्या शिष्यांना त्यांच्या मूलभूत अशा नैसर्गिक विचारसरणीनुसार मार्गदर्शन देण्याच्या कामी पूर्ण वाकबगार होतोय. श्री युक्तेश्वर आणि मी, आम्हा दोघांमधील संबंध फारसे बोलके नव्हते हे जरी खरे असले तरी निशब्द मनोवेधकता असायची. पुष्कळदा माझ्या विचारांवर त्याची सुप्त छाप शिक्कामोर्तब असल्याचे मला आढळून येई आणि त्यामुळे बोलण्याची जरुरीच उरत नसे. त्यांच्या शेजारी शांतपणे बसून त्यांचे औदार्य माझ्यावर शांतपणे अवतरत असल्याचे मला आढळून येई. गुरुजींची निपक्षपाती न्यायी वागणूक आमच्या कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये स्पष्टपणे दिसून आली. सेरामपूरला गुरुजींच्या सानिध्यात खंड न पडता काही महिने घालवण्याचे मी ठरवले होते. आश्रमाची व्यवस्था आता तुझ्याकडे. मी उत्साहाने आलो हे पाहून श्री युक्तेश्वरांना फार आनंद वाटला. तुझे काम म्हणजे पाहुण्यांचे स्वागत करणे व इतर शिष्यांच्या कामावर देखरेख करणे असे राहील. सुमारे 1 पंधरवड्याने पूर्व बंगालमधून कुमार नावाचा एक ग्रामीण तरुण आश्रमात शिक्षण घेण्याकरता म्हणून दाखल झाला. अतिशय बुद्धिमान असल्यामुळे त्याने गुरुजींचे प्रेम लवकरच संपादन केले. या नवीन आश्रमवासियाच्या बाबतीत श्री युक्तेश्वरांनी अगदी नरमाईचे धोरण का स्वीकारले याचे कारण कळणे कठीण होते. मुकुंदा, तुझी कामे कुमारला करू दे. तू झाडलोट व स्वयंपाक कर. तो नवीन मुलगा आमच्याबरोबर राहिला असेल नसेल, तोच गुरुजींनी अशा सूचना दिल्या. एकदम मोठेपणा आल्यामुळे कुमारने एखाद्या लहान कुटुंबात जशी अरेरावी करतात तशी अरेरावी करण्यास सुरुवात केली. इतर शिष्य गुपचूप बंड करण्यास प्रवृत्त होऊन दररोज माझा सल्ला घेऊ लागले. ही परिस्थिती जवळजवळ 3 आठवडे चालली. नंतर माझ्या कानावर कुमार आणि गुरुजी यांचे खाली दिल्याप्रमाणे भाषण ऐकू आले. मुकुंदाच्या पुढे हात टेकले. तो मुलगा म्हणाला, तुम्ही मला देखरेख करायला ठेवले, पण सगळे त्याच्याचकडे जातात व त्याचेच ऐकतात. आणि म्हणूनच मी त्याला स्वयंपाकाचे काम सांगितले व तुला बैठकीच्या खोलीतील कामावर नेमले, म्हणजे तुला कळावे की जो लायक पुढारी आहे तो काम करू इच्छितो आणि इतरांच्यावर हुकूमत गाजवत नाही. श्री युक्तेश्वरांचे वरील शुष्क शब्द कुमारला नवीन होते. तुला मुकुंदाची जागा पाहिजे होती, पण ती टिकवायची तुझी लायकी नाही. जा, आता तू आपले पूर्वीचे स्वयंपाक्याच्या मदतनीसाचे काम करीत जा. ह्या मानहानीच्या प्रसंगानंतर
गुरुजींनी कुमारचे पूर्वीप्रमाणे लाड करणे सुरू केले. ह्या आकर्षणाचे गूढ कोण बरे उकलणार? कुमारमध्ये आमच्या गुरुजींना एक सुंदर झरा सापडला होता. पण तो झरा इतर शिष्यांना पाण्याचे फवारे देत नव्हता. जरी तो नवीन मुलगा श्री युक्तेश्वरांचा लाडका होता, तरी मला त्याचा हेवा वाटत नव्हता. गुरुजनांच्या ठिकाणी सुद्धा वैयक्तिक चमत्कारिक आवडीनिवडी असतात आणि त्यामुळे जीवनाला अनेक तऱ्हांची उच्च दर्जाची विचित्रता व विविधता प्राप्त होते. बारीक सारीक गोष्टींची मी पर्वा करीत नसे. श्री युक्तेश्वरांकडून वरवरच्या स्तुती प्रशंसेपेक्षा उच्चतर लाभाची मी अपेक्षा करीत होतो. कुमार एकदा काही एक कारण नसता आपल्या मनातले विष ओकला. मला त्याचे बोलणे जिव्हारी लागले. तुझे डोके आता इतके फुगले आहे की ते आता फुटणार. अंतस्फूर्तीने मला जे सत्य कळले त्यावरून मी त्याला धोक्याची सूचना देत होतो. तू आपली वागणूक जर सुधारली नाहीस तर एक दिवस तुला आश्रम सोडून जावे लागेल. कुमार कुचेष्टेने हसू लागला आणि त्याच वेळी गुरुजी खोलीत आले. कुमारने त्यांना मी काय बोललो ते सांगितले. आता माझी चांगलीच खरडपट्टी निघणार म्हणून मी चोरासारखा कोपऱ्यात जाऊन उभा राहिलो. कदाचित मुकुंदाचे खरे असेल. गुरुजींचे हे उत्तर ऐकून कुमार अगदी गार पडला. नंतर वर्षभराने कुमार आपल्या लहानपणाच्या घरी जावयास निघाला. श्री युक्तेश्वरांच्या सौम्य नापसंतीची त्याने कदर केली नाही. गुरुजी कधीही आपल्या शिष्यांच्या हालचालीवर हुकमत गाजवीत नसत. तो मुलगा जेव्हा काही महिन्यांनी परत सेरामपूरला आला तेव्हा त्याच्या वागणुकीत एक अप्रिय असा फरक दिसून आला. रुबाबदार, गंभीर, तेजस्वी चेहऱ्याचा कुमार जाऊन त्याच्याऐवजी आमच्या डोळ्यासमोर एक गावंढळ खेडूत उभा राहिला आणि येताना त्याने पुष्कळशी व्यसनेही लावून घेतली होती. गुरुजींनी मला बोलावले आणि भग्न हृदयाने मला सांगितले की हा मुलगा आता आश्रमातील संन्यासी जीवनाला योग्य राहिला नाही. मुकुंद, कुमारला उद्या आश्रम सोडून जाण्याचे सांगण्याची कामगिरी मी तुझ्यावर सोपवीत आहे. मला हे काम करवत नाही. श्री युक्तेश्वरांच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्यांनी ताबडतोब स्वतःला सावरले. ह्या मुलाने जर माझे ऐकले असते आणि आश्रम सोडून तो कुसंगतीत राहिला नसता तर तो आज इतक्या थराला गेला नसता. त्याने माझ्या संरक्षणाचा त्याग केलेला आहे. ह्या निष्ठुर जगाने त्याला गुरु म्हणून शिकवणे अजून जरूर आहे. कुमार गेल्याने मी काही शेफारून गेलो नाही. उलट मला वाईट वाटले की गुरुजींचे प्रेम मिळवण्याचे सामर्थ्य ज्याच्या अंगी आहे त्याने इतक्या ताबडतोब जगातील मोहास बळी पडावे. मदिरा व मदिराक्षी याबद्दलची भोगवासना ही माणसात मूळचीच आहे हे समजावयास काही नाजूक दृष्टीची जरूर नाही. इंद्रियांच्या ह्या चाळ्यांना ओलिएंडर या झाडाची उपमा देता येण्यासारखी आहे. हे झाड कसे नेहमी हिरवेगार असते व गुलाबी रंगाच्या सुवासिक फुलांनी बहरलेले असते, पण ह्या फुलझाडाचा प्रत्येक भाग विषारी असतो. इंद्रियांच्या भोगेच्छेवर उपाय हा स्वतःजवळच असतो. त्या उपायाचा अवलंब केल्याने जे उज्ज्वल सुख प्राप्त होते ते सुख मनुष्य आंधळेपणाने इतर अनेक सहस्र बाह्य दिशांमध्ये शोधत राहतो. तीव्र बुद्धिमत्तेला दोन धारी असतात. कुमारच्या बुद्धिमत्तेचा विषय निघाला तेव्हा गुरुजी म्हणाले, बुद्धीचा उपयोग दोन्ही तऱ्हांनी होऊ शकतो, विधायक व विघातक. उदाहरण चाकूचे घ्या. त्याने अज्ञानरूपी गळूही कापता येते व तसाच स्वतःचा शिरच्छेदही करता येतो. बुद्धिमत्ता ही योग्य दिशेने काम करते, पण केव्हा? तर ज्यावेळी मनाने आध्यात्मिक नीतिनियमांची अनिवार्यता मान्य केली असेल तेव्हा. माझे गुरु शिष्यांशी, मग ते पुरुष असोत की स्त्रिया असोत, अगदी मोकळेपणाने मिसळत. ते सगळ्यांना आपली मुलेच लेखीत. त्या सर्वांमधील आत्मैक्य जाणून ते त्यामध्ये भेदभाव करीत नसत व त्या सर्वांशी निपक्षपातीपणाने वागत. ते म्हणत, झोपेत तुम्हा समजत नाही की तुम्ही पुरुष आहात की स्त्री आहात.
ज्याप्रमाणे पुरुष स्त्रीची भूमिका करून स्त्री होत नाही, त्याचप्रमाणे आत्म्याने पुरुषाची किंवा स्त्रीची भूमिका घेतली तरी त्याच्या स्वरूपात बदल होत नाही. आत्मा म्हणजे परमेश्वराचे निर्विकार व निर्गुण प्रतिबिंब आहे. श्री युक्तेश्वर स्त्रियांचा संपर्क वर्ज्य समजत नसत की त्यांच्यावर पुरुषाच्या अधःपाताचे कारण म्हणून टीकाही करीत नसत. पुरुषांप्रमाणे स्त्रियांना सुद्धा मोहाला तोंड द्यावे लागते हे त्यांनी निदर्शनास आणले. मी एकदा गुरुजींना विचारले की एका मोठ्या महात्म्याने स्त्रीला नरकाचे द्वार म्हणून का संबोधले आहे. त्याच्या तारुण्यात एखाद्या मुलीने त्रास देऊन त्याची मनःशांती बिघडवून टाकली असेल. गुरुजींनी असे मर्मभेदक उत्तर दिले. नाहीपेक्षा त्याने स्त्रीवर टीका न करता उघड उघड आपल्या आत्मसंयमनाच्या कमजोरीला दोषी धरले असते. एखाद्या पाहुण्याने आश्रमात आले असताना एखादी विषयवासना सूचक गोष्ट सांगितली तर गुरुजी त्याला उत्तर न देता गप्प बसत. ते शिष्यांना सांगत, एखाद्या सुंदर चेहरारूपी चाबकाने तुम्ही स्वतःला फटके मारून घेण्यास अवसर देऊ नका. विषयांचे गुलाम झालेले ह्या जगात सुख कसे मिळवणार. शेणात रमून जाणाऱ्यास ह्या जगातील सूक्ष्म स्वादांपासून वंचित व्हावे लागते. पंचमहाभूतांच्या विषयास बळी पडलेल्या मनुष्यास सूक्ष्म विवेकबुद्धीस मुकावे लागते. मायेने निर्माण केलेल्या विषय सुखाच्या मोहापासून मुक्तता मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ते धीराचा व समजुतीचा सल्ला देत. ज्याप्रमाणे भूक याला एक संयुक्तिक हेतू आहे, लोभाला नव्हे, त्याप्रमाणे संभोगवृत्ती ही निसर्गाने फक्त वंश सातत्याच्या उद्देशाने निर्माण केलेली आहे. त्याचा हेतू कधीही तृप्त न होणाऱ्या अशा वासनांना प्रज्वलित करण्याकरता नव्हे, असे ते म्हणत. दुष्ट वासनांचा आताच्या आता नाश करा, नाहीतर त्या तुमच्या पार्थिव शरीरातून लिंगदेह बाहेर पडल्यावर सुद्धा तुमच्याबरोबर टिकून राहतील. जरी शरीर दुबळे असले तरी मनाने सारखा विरोध करीत राहिले पाहिजे. जर प्रलोभन तुमच्यावर निर्दय हल्ला करीत असेल तर त्यावर व्यक्तिनिरपेक्ष विश्लेषण करून व दुर्दमनीय अशा इच्छाशक्तीच्या जोरावर जय मिळवा. प्रत्येक नैसर्गिक कामक्रोधाती विकारांवर जय मिळवता येतो. तुमच्या शक्तीचे जतन करा. एखाद्या विशाल सागराप्रमाणे भोगवासनाचे वाहत येणारे नदी प्रवाह शांतपणे पोटात घ्या, सामावून घ्या. दररोज नवीन नवीन उत्पन्न होणाऱ्या भोगवासना तुमची आंतरिक शांती बिघडवून टाकतात. भोगवादाच्या वैराण वाळवंटात फुकट जाणारे चांगले पोषक पाणी सोडून देणाऱ्या एखाद्या हौदाच्या तोट्याप्रमाणे ह्या वासना आहेत. जबरदस्त व सक्तीने काम करावयास लावणारा असा हा चुकीच्या वासनांचा जोर मनुष्याच्या सुखाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आत्मसंयमन धारण करून सिंहासारखे निर्भयपणे ह्या जगात संचार करीत राहा. इंद्रिय दौर्बल्याच्या बेडकांना तुमच्या सभोवार लाथा मारू देऊ नका. निष्ठावंत साधक हा शेवटी सहज प्रवृत्तीच्या ताबेदारीतून मुक्त होतो. मानवी प्रेमाच्या जरुरीचे तो केवळ ईश्वर निष्ठेमध्येच परिवर्तन करून टाकतो. हे ईश्वर प्रेम एकमेव आहे, कारण ते सर्वव्यापी असते. श्री युक्तेश्वरांची आई वाराणसीमध्ये राणा महाल भागात राहत असे. त्याच भागात मी गुरुजींना प्रथम भेटलो होतो. उमद्या व दयाळू स्वभावाची ती मातोश्री अजूनही ठाम मताची होती. मी एक दिवस सज्जात उभा राहून माय लेकरांचे संभाषण ऐकत होतो. काही एक गोष्टीविषयी गुरुजी आपल्या शांत व समजूतदार पद्धतीने तिला समजावून देण्याचा प्रयत्न करीत होते, पण त्यांना काही यश येत असल्याचे दिसत नव्हते. कारण ती डोके हलवून त्यांचे म्हणणे तिला पटत नसल्याचे जोरजोराने दर्शवित होती. नाही बेटा, नाही, तू जा आता. तुझ्या सुज्ञ शब्दांचा मला उपयोग नाही. मी काही तुझी शिष्य नव्हे. एखाद्या रागे भरलेल्या मुलाप्रमाणे श्री युक्तेश्वर जास्त काही विवाद न करता तेथून निघून गेले. आईचा असा हा दुराग्रही स्वभाव असताना सुद्धा त्यांनी जो तिचा मान राखला
त्याचे मला कौतुक वाटले. तिला ते आपले एक लहान मूलच वाटे. ते संत पदाला पोचले होते याची तिला कल्पना नव्हती. या किरकोळ प्रसंगाची सुद्धा एक मौज होती. या प्रसंगाने मला गुरुजींच्या अपरिचित अशा नव्या स्वभावाची आतून नम्र पण बाहेरून ताठ ओळख करून दिली. आश्रमधर्मांच्या नियमांप्रमाणे संन्याशाने एकदा आप्तसंबंध रीतसर सोडल्यानंतर त्याचा पुन्हा त्यास अंगीकार करता येत नाही. गृहस्थाला आवश्यक अशा कौटुंबिक संस्कार विधींमध्ये त्याला भाग घ्यावयाचा नसतो. तरी पण शंकराचार्यांनी, ज्यांनी खुद्द संन्यास धर्माचे पुनरुज्जीवन केले, त्यांनी स्वतः या निषेधांचे पालन केले नाही. आपल्या प्रिय मातेच्या निधनानंतर त्यांनी तिचे दहन केले व दहनाला अग्नी आपला हात हवेत उंचावून आकाशातून आणला. श्री युक्तेश्वरांनी त्याचप्रमाणे ह्या निषेधाकडे दुर्लक्ष केले, पण जरा कमी चित्ताकर्षक पद्धतीने. त्यांची आई जेव्हा वारली तेव्हा त्यांनी तिचा दहनविधी काशीमध्ये गंगेच्या घाटावर पूर्ण विधियुक्त असा केला आणि गृहस्थ धर्मास अनुसरून ब्राह्मण भोजनही घातले. शास्त्रात ज्या ह्या निषिद्ध गोष्टी सांगितल्या आहेत त्याचा हेतू एवढाच की संन्याशांनी कोणत्याही संसारी गोष्टीमध्ये आकुंचितपणे समरस होऊ नये. शंकराचार्य व श्री युक्तेश्वर यांनी आपले सार सर्वस्व निर्गुण परमतत्वाच्या ठिकाणी विलीन केले होते आणि त्यामुळे त्यांच्या बाबतीत निषेध नियमांची तादृश जरुरी नव्हती. कधी कधी संत एखाद्या निषेधात्मक नियमाचा मुद्दाम भंग करतात. हेतू हा की लोकांना त्यातला मूळ हेतू कळावा व हा हेतू आचार नियमांपेक्षा अधिक महत्त्वाचा व स्वतंत्र आहे हे कळावे. तसेच येशूने विश्रामाच्या दिवशी म्हणजे रविवारी धान्याचे कणीस तोडले होते. दुराराध्यांना ते एवढेच सांगत, रविवारचा विश्रांतीचा दिवस माणसाकरिता आहे, माणूस त्या दिवसाकरता नाही. धर्मग्रंथापलीकडे श्री युक्तेश्वरांनी विशेष असे वाचन केले नव्हते, तरी सुद्धा त्यांना अद्ययावत शास्त्रीय शोधांची बहुधा माहिती असावयाची व ज्ञानाची प्रगती कशी कशी होत चालली आहे त्याचा परिचय असावयाचा. संभाषण करण्यात ते फार चतुर होते. संभाषण प्रसंगाने ते अभ्यागतांशी नाना विषयांची चर्चा करून आपल्या दृष्टिकोनांचा विनिमय करीत. अशा वादविवादांना गुरुजींच्या विनोदप्रचूर कोट्यांनी व हास्यांनी मजा यायची. गुरुजींची मुद्रा गंभीर असायची, पण त्या मुद्रेत औदासिन्य कधी नसायचे. ते म्हणत, परमेश्वर प्राप्तीकरता माणसाने दुर्मुखलेले असण्याचे कारण नाही, अशा अर्थाचे बायबलमधील वचन ते उद्धृत करीत. लक्षात ठेवा, परमेश्वराचा शोध घ्यायचा म्हणजे साऱ्या दुःखांची होळी करायची. त्यांच्याकडे नाना तऱ्हेचे व्यावसायिक लोक आहेत. तत्वज्ञानी, प्रोफेसर, वकील, शास्त्रज्ञ, त्यामधील पुष्कळसे अगदी प्रथमच येत. त्यांची येण्यापूर्वी कल्पना अशी असावयाची की गुरुजी म्हणजे एक कर्मकांडी सनातन मतवादी धार्मिक गुरु असावेत. नवीनच आलेल्या अभ्यागतांना असे वाटायचे की काही धार्मिक सामान्य नीतिनियमांच्या उपदेशापलीकडे त्यांच्याकडून काही विशेष लाभ व्हावयाचा नाही, तसा त्यांचा पूर्वग्रह असे. पण त्यांच्याकडून मधून मधून आत्मविश्वासाचे स्मित किंवा दुसऱ्याचा दृष्टिकोन समजावून घेऊन स्वतःची थोडीफार करमणूकच झाल्याची मुद्रा दर्शवू लागले की तो पूर्वग्रह पूर्ण विलयास जाई. श्री युक्तेश्वरांशी वादविवाद केल्यानंतर आणि त्यांच्या ठिकाणी असलेली ज्ञानाच्या खास क्षेत्रांमधील त्यांची दृष्टी अगदी बिनचूक असल्याचे त्यांना जेव्हा आढळून येई तेव्हा मग मात्र बैठकीतून उठणे त्यांच्या जीवावर येई. गुरुजींची वागणूक सर्वसाधारणपणे नम्र व अभ्यागतांशी प्रेमळ अशी असायची. त्यांनी केलेले स्वागत व आदरातिथ्य मनोरम असावयाचे. परंतु दुराग्रही, अहंमन्य असे अभ्यागत जेव्हा त्यांना भेटावयास येत त्यांना मात्र कधीकधी उत्तेजक व उद्बोधक असा धक्का बसायचा. त्यांना गुरुजींमधील थंडगार बेपर्वाई किंवा प्रखर विरोध
यांच्याशी उघड सामना करावयास लागे, बर्फ किंवा लोखंड. एकदा एका रसायनशास्त्रज्ञाचा श्री युक्तेश्वरांशी अगदी अटीतटीचा सामना झाला. पाहुण्यांना ईश्वराचे अस्तित्वच मुळी मान्य नव्हते. कारण काय की त्यांच्या मते परमेश्वराला शोधून काढण्याचे काही साधन उपलब्ध नाही. म्हणजे त्या परमशक्तीला तुम्ही आपल्या परीक्षा नळीमध्ये वेगळी करू शकत नाही आणि त्याचे कारणही तुम्हाला सांगता येत नाही. गुरुजींची दृष्टी उग्र झाली. मी तुम्हाला एक नवीन प्रयोग सुचवतो. तुम्ही आपले विचार एकदा अविरतपणे 24 तास तपासून पहा आणि मग परमेश्वर तुमच्या पुढे हजर होत नाही याचे आश्चर्य मानू नका. एकदा एक विख्यात पंडित तेथे आले. त्यांना असाच धक्का बसला. त्यावेळी ते आश्रमात पहिल्या प्रथमच आले होते. पंडित महाशयांनी महाभारत, उपनिषदे, शांकर भाष्य यामधील अनेक उतारे पाठ म्हणून दाखवले. दिवाणखान्यातील छताचे कडिपाठ सुद्धा दणाणून निघाले. आता तुमचे काय म्हणणे आहे हे ऐकावयाची मी वाट पाहत आहे. श्री युक्तेश्वरांचा आवाज चौकशीचा होता. जणू काय आतापर्यंत कोणी काही बोलतच नव्हते. पंडित महाशय बुचकळ्यात पडले. उतारे वाटेल तितके देता येतील. गुरुजींचे हे शब्द ऐकून माझी हसून हसून मुरकुंडी वळली. पाहुण्यांपासून काही अंतरावर एका कोपऱ्यात मी विनयपूर्वक बसलो होतो. तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक अशा जीवनामधून तुम्ही स्वतःचे असे काही भाष्य करू शकाल काय? कोणते पवित्र धर्मग्रंथ तुम्ही वाचले आहेत व आत्मसात केले आहेत? कोणत्या तऱ्हेने त्यामधील त्रिकालाबाधित अशा सत्यदर्शनाने तुमच्या स्वभावामध्ये परिवर्तन घडून आले आहे? का तुम्ही दुसऱ्या माणसांच्या शब्दांची यांत्रिक पोपटपंची करून स्वतः फक्त ध्वनिवाहक पोकळ यंत्र बनण्यात समाधान मानता? मी पराजय कबूल करतो. पंडितांचा झालेला हिरमोड हास्यास्पद होता. मला काही आंतरिक अनुभूती नाही. कदाचित प्रथमच पंडित महाशयांना समजून आले असेल की पुस्तकी ज्ञान आध्यात्मिक अनुभवाच्या अभावास दूर करू शकत नाही. त्या पंडिताची अशी हजेरी घेतली गेली. तो गेल्यानंतर गुरुजी म्हणाले, हे रक्तहीन पुस्तकी पंडित दिव्याच्या तेजाला काळोखी आणतात. त्यांना असे वाटते की तत्वज्ञान म्हणजे एक हलकीशी बौद्धिक पूर्वतयारीची कसरत आहे. त्यांच्या अत्युच्च विचारांचा त्यांच्या ओबडधोबड बाह्य आचारांशी किंवा आंतरिक आत्मपरीक्षणाशी काही एक संबंध नसतो. नुसत्या पुस्तकी पांडित्याचा काही उपयोग नाही हे गुरुजींनी आणखी काही प्रसंगी मोठ्या आग्रहाने प्रतिपादन केले होते. ते म्हणत, नुसते अनेक शब्द वापरले म्हणजे त्या पाठीमागील तत्व कळले असे होत नाही. पवित्र धर्मग्रंथ त्यातील एखाद्या श्लोकाचा अर्थ एका वेळी हळूहळू ग्रहण करीत गेले तरी आंतरिक स्वानुभवाची आकांक्षा मनात निर्माण करण्याच्या कामी त्यांचा उपयोग होतो हे खरे आहे. पण सतत बौद्धिक अभ्यास करीत राहिल्याने माणसाच्या ठिकाणी वृथाभिमान, खोटे समाधान आणि ज्ञानाचे अपचन निर्माण होते. ग्रंथांच्या शिक्षणाच्या बाबतीत श्री युक्तेश्वरांनी आपला एक स्वानुभव सांगितला. पूर्व बंगालमध्ये अरण्यात एक आश्रम होता. तेथे एक प्रसिद्ध शिक्षक होते. त्यांचे नाव डब्रू बल्लव. त्यांची शिकवण्याची पद्धत गुरुजींनी फार बारकाईने पाहिली होती. त्यांची पद्धत म्हणावे तर सोपी व म्हणावे तर अवघड अशी प्राचीन भारतातील परंपरेनुसार होती. त्या शांत वनश्रीच्या वातावरणात डब्रू बल्लव यांनी आपल्या भोवती शिष्य जमवले होते. त्यांच्या पुढ्यात भगवद्गीतेची उघडी पोथी ठेवलेली होती. एखादा उतारा घेऊन त्याच्याकडेच ते स्थिर नजरेने सुमारे अर्धा तास पाहत बसले. नंतर डोळे मिटले. आणखी अर्धा तास ह्या स्थितीत गेला. नंतर त्या गुरूंनी त्यावर थोडे भाष्य केले. नंतर आणखी 1 तास निश्चल स्थितीत ते गुरु आणि विद्यार्थी ध्यानस्थ बसले. अखेरीस गुरूंनी विचारले, समजला का हा श्लोक तुम्हाला आता? होय गुरुजी. एकाने असे बोलण्याचे धाडस केले. नाही, पुरता नाही.
त्यातील आध्यात्मिक सामर्थ्य नीट समजावून घ्या. ह्या सामर्थ्याने शब्दांच्या ठिकाणी शतकानुशतके भारताचे पुनरुज्जीवन करण्याचे बळ निर्माण केलेले आहे. आणखी 1 तास स्तब्धतेत गेला. नंतर त्या गुरुजींनी विद्यार्थ्यांना सुट्टी दिली. श्री युक्तेश्वरांकडे वळून ते म्हणाले, तुम्हाला भगवद्गीता समजली आहे काय? नाही महाराज, खरेच नाही. जरी माझे डोळे व मन पोथीमधील पानांमधून अनेक वार संचरलेले आहेत. शेकडो लोकांनी मला वेगवेगळी उत्तरे दिली आहेत. त्या महात्म्याने गुरुजींकडे आशीर्वादपूर्वक पाहून स्मित केले. जर अभ्यासकाने त्या श्लोकातील अर्थसंपत्तीच्या बाह्य स्वरूपाकडेच सारखे लक्ष लावले तर मग त्याला त्या श्लोकातील गर्भितार्थाची अमोल मौक्तिके प्राप्त करण्यासाठी शांतपणे स्वतःच्या अंतरंगाचा ठाव घेण्यासाठी बुडी मारण्यास वेळ कोठून उरणार? श्री युक्तेश्वरांनी आपल्या स्वतःच्या विद्यार्थ्यांच्या अध्यापनाच्या दृष्टीने एकाग्रतेच्या ह्याच सखोल पद्धतीचा अवलंब केला. ते म्हणत, ज्ञान हे काही डोळ्यांनी आत्मसात करता येत नाही, तर ते अणुरेणूपर्यंत जाऊन पोचले पाहिजे. जेव्हा सत्याची प्रचिती तुमच्या केवळ बुद्धीपर्यंत न पोचता तुमच्या खुद्द व्यक्तिमत्वात उतरेल, तेव्हा तुम्ही त्याचा काही अर्थ सांगू शकाल. एखाद्या विद्यार्थ्यास जर असे वाटले की ईश्वर साक्षात्कारासाठी पुस्तकी ज्ञान प्राप्त करून घेणे आवश्यक आहे, तर अशा विद्यार्थ्यास त्यांनी कधीही उत्तेजन दिले नाही. ऋषींनी एका वाक्यात इतका अगाध अर्थ ओतलेला आहे की त्याचा संपूर्ण अर्थ लावावयाला भाष्यकार पंडितांना पिढ्यानपिढ्या खर्च कराव्या लागल्या आहेत. ते म्हणाले, न संपणारा शाब्दिक वादविवाद हा मंद बुद्धीच्या आळशी लोकांकरिता आहे. केवळ ईश्वर आहे, किंबहुना ईश्वर या शब्दाच्या उच्चारापरता सत्वर मुक्तिदायक असा दुसरा कोणता विचार आहे? पण मनुष्य सुगम मार्गाकडे सहजासहजी वळत नाही. बुद्धिवाद्याचे समाधान केवळ ईश्वर या साध्या शब्दोच्चाराने होत नाही. त्याकरिता त्याला प्रगल्भ, विद्वत्ता प्रचूर अशा अनेक शब्दांचा प्रयोग करावासा वाटतो. अशा तऱ्हेचा विद्वत्ता प्रचूर अर्थ स्वीकारण्यात त्याची अहंता सुखावते, प्रसन्न होते. जे लोक आपल्या सामाजिक दर्जाचा किंवा पैशाचा अभिमान बाळगून असत, ते गुरुजींच्या समोर आपल्या इतर संपत्तीबद्दल काही शब्द काढीत नसत. एके प्रसंगी पुरीस असताना समुद्र किनाऱ्यावरील आश्रमात तेथले मॅजिस्ट्रेट गुरुजींची मुलाखत घेण्यास आले. ते अगदी निष्ठुरपणाबद्दल प्रसिद्ध होते आणि आम्हाला आश्रमामधून बाहेर काढण्याची ताकद त्यांच्या ठिकाणी होती. ही गोष्ट मी गुरुजींच्या नजरेस आणली, पण ते आपल्या बसलेल्या जागी हटवादीपणे बसून राहिले व मॅजिस्ट्रेटचे स्वागत करावयास उठले सुद्धा नाहीत. मी दरवाजापाशीच मांडी घालून बसलो होतो. मनातून थोडा घाबरलेला होतो. मॅजिस्ट्रेट साहेबांकरता खुर्ची आणावयास सांगावयाचे श्री युक्तेश्वर विसरले व साहेबांना तेथेच एका लाकडी पेटीवर बसावे लागले. आपले स्वागत होऊन आपल्या दर्जाप्रमाणे तेथे आपणास महत्त्व मिळेल अशी साहेबांची साहजिकच अपेक्षा होती, पण ती पुरी झाली नाही. नंतर आध्यात्मिक विषयावर चर्चा सुरू झाली. पाहुण्यांनी धर्मग्रंथामधील संदर्भांचा अर्थ लावण्यात चुका केल्या. जसजशा त्यांच्या चुका होत गेल्या तसतसा त्यांचा रागाचा पारा वाढत चालला. तुम्हाला माहीत आहे का की मी MA परीक्षेत पहिला आलेलो आहे? वादविवादामध्ये त्यांचे मुद्देसूद बोलणे संपले, पण त्यांचे ओरडणे चालूच राहिले. मॅजिस्ट्रेट साहेब, हे काही कोर्ट नाही, हे आपण विसरलात. गुरुजी शांतपणाने म्हणाले, तुमच्या ह्या बालिश उद्गारावरून एखादा असे अनुमान काढू शकेल की कॉलेजमधील आपला अभ्यास यथातथाच होता. विश्वविद्यालयाच्या पदवीचा वैदिक साक्षात्काराच्या दृष्टीने काही अर्थार्थी संबंध नाही. हिशेबनिसासारखे दरवर्षी महात्मे गटागटाने उत्तीर्ण होत नाहीत. काही वेळ आश्चर्यचकित होऊन स्तब्ध बसल्यानंतर पाहुणे मनापासून हसले. स्वर्गीय मॅजिस्ट्रेटशी हा माझा पहिलाच सामना आहे, ते म्हणाले.
नंतर त्यांनी एक औपचारिक विनंती कायद्याच्या शब्दात बसवलेली, कारण कायद्याची भाषा त्यांचे जणू सारे जीवनच झाली होती, ती केली. माझा शिकाऊ शिष्य म्हणून स्वीकार व्हावा. कित्येक प्रसंगी लाहिरी महाशयांप्रमाणे श्री युक्तेश्वर सुद्धा अपक्व विद्यार्थ्यांना संन्यास घेण्याच्या इच्छेपासून परावृत्त करीत. या दोन्ही गुरूंचे म्हणणे असे, जेथे ईश्वरी साक्षात्कार झालेला नाही तेथे नुसती भगवी वस्त्रे घालून वावरणे म्हणजे समाजाची दिशाभूल करणे होय. वैराग्याची बाह्यचिन्हे सोडून द्या, त्याने तुमच्यामध्ये खोटा अभिमान निर्माण होईल व तुमचे नुकसान होईल. दररोज थोडी थोडी आध्यात्मिक उन्नतीची संथपणे साधना करीत जावी. याकरता दुसरा मार्ग नाही आणि त्याकरिता क्रियायोगाची साधना करीत जा. एखाद्या माणसाची योग्यता अजमावण्याच्या कामी तिचे मोजमाप करण्याकरता संत पुरुष नेहमी एकच कसोटी लावतात. त्यांची ही फूटपट्टी जगाच्या नेहमी बदलत जाणाऱ्या फूटपट्टीपेक्षा वेगळी असते. मानवता तसे पाहिले तर विविध स्वरूपांची, पण गुरुजींच्या दृष्टीने दोनच विभागात तिचे वर्गीकरण होत असे. ईश्वराचा शोध न घेणारी अडाणी माणसे आणि तो शोध घेणारी सुज्ञ माणसे. गुरुजी व्यक्तिशः आपल्या इस्टेटीची व्यवस्था पाहताना अगदी बारीक सारीक गोष्टीत सुद्धा लक्ष घालीत असत. बदमाश माणसे गुरुजींच्या वडिलोपार्जित जमिनीचा ताबा घेण्यासाठी अनेक वार प्रयत्न करीत. आपल्या दृढ निश्चयाने व कोर्ट कचेरी करून ते प्रतिस्पर्ध्यांचे डाव हाणून पाडीत. अशा तऱ्हेचे हे दुःखदायक अनुभव घेत की त्यात त्यांची इच्छा एवढीच असायची की आपले स्वतःचे ओझे भीक मागणारा गुरु म्हणून आपल्या शिष्यांवर पडू नये. ते आर्थिकदृष्ट्या पूर्ण स्वावलंबी असल्याने माझे गुरुजी एरवी भयानकपणे फटकळ बोलत असले तरी व्यवहाराच्या बाबतीत लबाडी वगैरे करण्याच्या कामी पूर्ण अनभिज्ञ होते. इतर गुरूंना आपल्या आश्रयदात्यांची हांजी करावी लागते, पण आमच्या गुरुजींच्या मनावर इतरांच्या संपत्तीचा उघड किंवा सूक्ष्म असा कोणताही परिणाम होत नसे. कोणत्याही कारणाकरता त्यांनी कधी पैसे मागितल्याचे किंवा पैशाची गोष्ट काढल्याचे मी कधी ऐकले नाही. त्यांच्या आश्रमातील शिक्षण सर्वांना मोफत असे. एके दिवशी सेरामपूरच्या आश्रमात समन्स लावायला कोर्टाचा बेलीफ आला. मी आणि कनई नावाचा दुसरा एक शिष्य दोघांनी मिळून त्याला गुरुजींच्या समोर नेले. त्या बेलीफाची गुरुजींशी वागण्याची वर्तणूक अपमानास्पद होती. तुझ्या मठाची छाया सोडून देऊन कोर्टाची खुली प्रामाणिक हवा घे म्हणजे तुझा फायदा होईल. तो अपमान करण्याच्या हेतूने असे काही बडबडू लागला. मला ते सहन करवेना. एक शब्द आणखी उर्मटपणे काढ, पहा तुला जमीनदोस्त करतो की नाही. मी त्याला धमकावणी देत पुढे झालो. कनई सुद्धा त्या बेलिफाच्या अंगावर ओरडत होता. हलकट माणूस, ह्या पवित्र आश्रमात अशी भाषा वापरतोस? देवाधर्माची काही कदर आहे की नाही तुला? पण आपल्याला शिव्या देणाऱ्या त्या माणसाचे जणू रक्षणच गुरुजी उभे राहून करत होते. विनाकारण भडकून का जाता? हा इसम आपले कर्तव्य बजावित आहे. आपल्या वागण्याची अशी काही प्रतिक्रिया होईल अशी त्या बेलिफाची कल्पना नव्हती. त्याने आदरपूर्वक गुरुजींपाशी दिलगिरी प्रदर्शित केली व तो निघून गेला. गुरुजींची इच्छाशक्ती एवढी तीव्र असून अंतरंगी ते इतके शांत कसे राहिले हे समजणे मोठे गूढ होते. दैवी पुरुषांची, लोकोत्तर पुरुषांची जी व्याख्या वेदात केली आहे ती त्यांच्या बाबतीत बरोबर लागू पडत होती. वज्रादपि कठोराणी मृदुनी कुसुमादपि. जेथे तत्वाचा प्रश्न असेल तेथे मेघगर्जनेहून सामर्थ्यवान व जेथे दया दाखवण्याचा प्रश्न असेल तेव्हा फुलाहूनही मृदू. ब्राउनिंग म्हणतो त्याप्रमाणे स्वतःच निस्तेज राहिल्याने प्रकाश सहन न करणाऱ्या अशा अनेक व्यक्ती या जगात आढळून येतात. एखाद्या वेळी एखादा तिराहित मनुष्य काही एका काल्पनिक त्रासाने संतप्त होऊन श्री युक्तेश्वरांचा उपमर्द करी.
पण गुरुजी चिडल्यासारखे बिलकुल न दाखवता त्याचे बोलणे शांतपणे व नम्रपणे ऐकून घेत व स्वतःशीच त्याच्या आक्षेपामध्ये काही सत्याचा अंश आहे की नाही हे तपासून पाहत. अशा तऱ्हेचे प्रसंग पाहिल्यावर माझ्या ध्यानात गुरुजींच्या अनुपम सुक्तिवचनांपैकी ते सुक्तिवचन येईल. काही माणसे दुसऱ्यांची डोकी कापून स्वतः उंच होऊ पाहतात. साधू पुरुषाची कधीही न ढळणारी अशी चित्ताची स्थिरता ही कोणत्याही प्रवचनापेक्षा अधिक प्रभावी ठरते. ज्यास सहसा राग येत नाही तो बलिष्ठाहूनही श्रेष्ठ होय आणि जो आपल्या स्वतःस ताब्यात ठेवतो तो शत्रूचे नगर जिंकणाऱ्या वीराहूनही श्रेष्ठ होय. माझ्या मनात पुष्कळदा येई की माझ्या भव्योदात्त गुरुजींनी जर आपले चित्त कीर्ती किंवा जागतिक विक्रम संपादन करण्यावर केंद्रित केले असते तर ते सम्राट किंवा जगज्जेते झाले असते. त्याच्याऐवजी त्यांनी क्रोध व अहंकार यांचे कोट जमीनदोस्त करावयाचे पसंत केले की ज्यांच्या विनाशाने मानवास उन्नतावस्था प्राप्त होते.